नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सागर पाटील मॅथ्स अँड रिझनिंग क्लासेसमध्ये आपलं स्वागत आहे. तर बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण 2021चा जो आपला राज्यसेवेचा पेपर होता सीसॅटचा, त्याच्यामधले आज आपण अंकगणित आणि बुद्धिमत्तेचे 25 प्रश्न बघणार. तर बघा पहिला प्रश्न काय दिलाय बघा आपल्याला इकडं. बी कडे सी पेक्षा ₹5 अधिक आहेत. ए जवळ बी पेक्षा ₹14 अधिक आहेत. बघा तिघ जण दिलेत ए, बी आणि सी. बी कडे काय म्हटलंय बघा सी पेक्षा. पेक्षा कुठं दिलाय बघा सी ला दिलाय, मग सी ला एक्स पकडा. सी पेक्षा ₹5 जास्त कुणाकडे आहेत? तर बी कडे आहेत. एक्स प्लस 5 आहे. आणि परत पुढे काय दिलंय ए जवळ बी पेक्षा ₹14 अधिक आहेत. बघा ए कडे बी पेक्षा. बी कडे किती आहेत बघा एक्स अधिक 5 आहेत आणि याच्यापेक्षा ₹14 जास्त म्हणजे किती झाले बघा एक्स अधिक 19 झाले. ठीक आहे. बरं पुढे काय दिलंय? या तिघांकडील पैसे समान होतील अशी देवाणघेवाण निवडा. तर बघा आता तिघांकडे तिघांकडे थोडक्यात काय सरासरी सारखे पैसे आपल्याला घ्यायचे. तर काय करावं लागेल बघा. आता तिघांकडे एक्स, एक्स, एक्स तर आहे. फक्त इथे 19 आहे, इथं 5 आहे, इकडे काहीच नाही. म्हणजे आपल्याला हे 19 आणि 5 म्हणजे ₹24 काय करावं लागतील? तिघांमध्ये समान प्रमाणामध्ये वाटावं लागतील. काय करावं लागेल माझ्याकडे मग? बघा 19 अधिक 5 बरोबर झाले 24. 24 भागिले 3 केले की बरोबर किती निघते? 8 निघते. थोडक्यात काय बघा, इथं प्रत्येकाकडे किती रुपये असले पाहिजे? x अधिक 8, इकडं पण x अधिक 8 आणि इकडं पण x अधिक ₹8 असले पाहिजे. ठीक आहे? बघा आता पण A कडे किती रुपये जास्त आहेत बघा. A कडे 8 पेक्षा ₹11 जास्त आहेत. म्हणजे इथे किती आले? ₹11 जास्त आले. आता B ला जर x अधिक 8 करायचा असेल, तर B कडे किती रुपये कमी आहेत बघा. याच्याकडे ₹11 जास्त आहेत. याच्याकडे -3 आहेत. आणि याच्याकडे बघा ₹8 कमी आहेत. ठीक आहे. बरोबर काय निघतंय बघा. 8 आणि 3 11 बरोबर इकडे 11 निघते. बरोबर आहे का? हे -11 आणि हे +11. थोडक्यात काय ए हा B ला पण पैसे देऊ शकतो आणि ए हा C ला पण पैसे देऊ शकतो. मग इथं काय निघेल बघा आपलं उत्तर. बघा ए हा C ला ₹8 देईल बघा. ए हा C ला किती रुपये देईल बघा? ₹8 देईल. आणि परत B ला A कडून ₹3 मिळतील बघा. B ला A कडून किती रुपये मिळतील बघा? तर ₹3 बरोबर 8 आणि 3 ₹11 होतील. ठीक आहे? मग बरोबर आपलं उत्तर काय निघेल? ऑप्शन नंबर 3 निघेल. ठीक आहे? चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा परिच्छेद म्हणजे पॅसेजवरती प्रश्न दिले आपल्याला. काय दिले वाचा. पहा ग्रेट सरोवराच्या किनाऱ्यावरील ऊर्जा निर्मिती आणि पाणी कारखान्यांना पाणी पुरवणाऱ्या वाहिन्या विशिष्ट प्रकारच्या मृदुकाय प्राण्यांमुळे तुंबल्या आहेत. यामुळे कार्यप्रणालीत अडचणी येत आहेत. बघा आता काय दिले? ऊर्जा निर्मितीचा जो कारखाना आहे, तर त्या कारखान्याला आपण जिथून पाणी घेतो, तर त्या पाण्याच्या पाईपलाईन तुंबलेल्या आहेत. कशामुळं? तर मृदुकाय प्राण्यांमुळे थोडक्यात काय बघा शंख शिंपल्यांमुळे. ठीक आहे बघा. आता पुढे काय दिले बघा. परंतु जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गाच्या प्रवाहात या शिंपल्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या, तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली एवढेच नाही, तर शिवाय त्या त्यांच्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाळून घेतलेल्या शेवाळ हावरटपणे फस्त करताना त्या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थ काढून घेतात असे आढळले आहे. आता बघा वरचा कारखाना जो आहे आपला तो कशाचा आहे? ऊर्जा निर्मितीचा आहे. तिथं तुम्हाला पाणी घ्यावं लागते नदीतून. ठीक आहे. आणि खालचा कारखाना कुठला आहे बघा, तर रासायनिक कारखाना आहे. तिथं तुम्हाला काय करावं लागते? पाणी जे घाण पाणी असतं रासायनिक कारखान्यात, तर ते आपण नदीमध्ये सोडतो. बरोबर आहे का? मग इथं काय दिलंय बघा, वरती ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पाणी घेताना आपल्याला ते पाईपलाईन तुंबलेले आहेत. कशामुळं? तर शंख शिंपल्यांमुळं. आणि तेच शंख शिंपले जर आपण काय केले, एखाद्या पिशवीमध्ये गोळा करून आणले आणि ज्या ठिकाणी बघा रासायनिक कारखान्यांमधून जे पाणी आपण नदीमध्ये फेकतो, तर त्या पाण्याच्या तिथं जर आपण जाऊन जर ते तरंगत ठेवलं, तर काय होतंय बघा, तर त्याचा परिणाम काय होतोय बघा. तर बघा जेव्हा रासायनिक कारखान्यांच्या उत्सर्गातील प्रवाह त्या शिंप्यांनी भरलेल्या पिशव्या तरंगत ठेवल्या, तेव्हा फक्त पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली एवढेच नाही. म्हणजे पाणी स्वच्छ झालं एवढंच नाही तर काय, शिवाय त्या त्यांच्या आसपासच्या फक्त पाण्यातून गाळून आणलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना, म्हणजे ते शेवाळ आपण काय करतात? फस्त करून म्हणजे खाऊन टाकतात आणि त्या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थ काढून घेतात असे आढळले. बाकीचे इतर बघा त्या कारखान्यामधून जे काय टाकाऊ पदार्थ दिले धोकादायक, ते सुद्धा ते खाऊन टाकतात असं त्यांनी म्हटलेले. हे आणि बघा परत काय दिले, हे जर सत्य असेल तर पुढे दिलेल्या कोणत्या निष्कर्षाचा, आता इथे काय म्हटले बघा निष्कर्ष. निष्कर्षाचा वरील परिच्छेदातील माहितीच्या आधारे सर्वात भक्कम समर्थन करता येईल. तर बघा आता निष्कर्षाचा अर्थ काय असतो बघा. विधान आपल्याला काय असतं? विधान निष्कर्ष, विधान गृहीतक असतं, विधान युक्तिवाद असतो. या ठिकाणी आपल्याला काय दिलंय बघा, पॅसेज दिलाय आणि तो पॅसेजवरती निष्कर्ष विचारा. निष्कर्ष कसा असतो बघा, जेवढी काय तुम्हाला माहिती आहे पॅसेज मध्ये दिलेली आहे, निष्कर्ष हा त्याच्यावर अवलंबून असतो. गृहीतकामध्ये तसं नसतं. गृहीतकामध्ये आपण ह्या पॅसेजच्या बाहेर म्हणजे गृहीतकाला काय म्हणतो आपण? पूर्वधारणा. म्हणजे पूर्वधारणा आपण पॅसेजच्या बाहेर जाऊन विचार करू शकतो. पण निष्कर्ष काढताना आपल्याला या पॅसेजमध्ये जेवढी माहिती दिलेली आहे, तेवढीच माहिती आपल्याला कशामध्ये असली पाहिजे? निष्कर्षामध्ये असली पाहिजे. बरं आता काय दिलंय बघा इथं.
बघा जर हे जर हे मृदुकाय प्राणी नदीच्या पाण्याच्या क्षेत्रात पसरून त्यांनी अनेक दशके कृत्रिम मोत्यांचा उद्योगाचा आधार असलेल्या मूळ शिंपल्यांचे उच्चाटन केले तर तो उद्योग कोसळेल. आता बघा वरच्या पॅसेजमध्ये आपल्याला कुठं मोत्यांच्या उद्योगांचा उल्लेख काय केलेला आहे का? नाही. त्याच्यामुळे पहिला ऑप्शन काय होतो आपला कॅन्सल होतो. चला दुसरा ऑप्शन काय दिलाय बघा. जर त्यांना उपलब्ध असलेले शेवाळ हे मृदुकाय प्राणी खाऊन संपू शकले नाहीत तर कारखान्यांच्या पाणी पुरवठा वाहिन्या त्यामुळे तुंबतील. आणि पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलंय, हे जी काय माहिती दिली आपल्याला ती सगळी काय म्हटली बघा, जर सत्य असेल, हे सगळं आपल्याला सत्य मांडायचंय. सत्य असताना त्यांनी काय सांगितले बघा, तर हे मृदुकाय प्राणी जे आहेत ते हावरटपणे काय करतात, शेवाळ खाऊन टाकतात. म्हणजे शेवाळ ते पूर्ण संपवून टाकणार आहेत. आणि दुसरी गोष्ट काय बघा, बघा जरी त्यांनी शेवाळ जरी समजा खाऊन नाही टाकलं तरी पाईपलाईन तुंबलेत कशामुळे, तर त्या शेवाळामुळे नाही तुंबलेल्या, तर त्या मृदुकाय प्राण्यांमुळे त्या पाईपलाईन तुंबलेल्या आहेत. ठीक आहे. त्यामुळे हे वाक्य आपलं काय येते बघा, चूक येते. चला 3 नंबरचं काय दिले बघा. जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक होतील. ठीक आहे बघा. आता 3 नंबरचा ऑप्शन आपण तात्पुरता बाजूला ठेवू. 4 नंबरला काय दिले बघा. हे मृदुकाय प्राणी मालवाहू जहाजातून येथे आणले गेले आहेत आणि या परिस्थितीत त्यांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रित होत नसल्याने उत्तम प्रकारे पोचले जात आहेत. बघा आता 4 नंबरचा ऑप्शनचा असा काय उल्लेख केला की त्यांना जहाजामधून आणले आणि त्यांचं प्रमाण काय व्हायला नियंत्रित राहत नाही वगैरे, असं काय उल्लेख केलेला का नाही. त्यामुळे 4 नंबर बरोबर चुकी देते. आता बघा 3 नंबर का बरोबर येते बघा. बघा आता काय दिले बघा. जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांची धोका नसलेल्या पदार्थात, इथं बघा आपल्याला इथं उल्लेख काय केलाय बघा त्यांनी. बघा पाण्यातून गाळून घेतलेले शेवाळ हावरटपणे फस्त करताना त्या उत्सर्गातील धोकादायक टाकाऊ पदार्थही काढून घेतात असे आढळले. ठीक आहे बघा. धोकादायक पदार्थ खाऊन टाकतात थोडक्यात ते. पण आता बघा जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर, बघा जसं आता आपण बघतो बघा, गांडुळाने जर माती खाल्ली तर ते काय करते बघा, त्या मातीचं रूपांतर कशामध्ये करते, गांडूळ खतामध्ये करते. पण इथं जर बघा ह्यांनी जर हे धोकादायक पदार्थ खाल्ले आणि ते जर त्यांनी बघा म्हणजे त्यातला धोकादायक म्हणजे काय म्हणतो आपण बघा, बघा त्यातला धोकादायक प्रदूषक जर त्यांनी विल्हेवाट जर नाही लावली तर ते स्वतः काय होतील बघा, धोकादायक होतील. बरोबर. ते कारण जे काही विषारी पदार्थ असतील ते त्यांच्यामध्ये साठून राहतील. बरोबर आहे की नाही. त्यामुळे बघा हे वाक्य काय ते आपलं ऑप्शन नंबर 3. जर या मृदुकाय प्राण्यांकडून उत्सर्गातील टाकाऊ पदार्थांचे धोका नसलेल्या पदार्थात रूपांतर झाले नाही तर तो स्वतःच धोकादायक प्रदूषक होतील. ऑप्शन नंबर 3 काय ते आपलं बरोबर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा काय दिले, जेव्हा बघा आता प्रॉफिट अँड लॉस वरचा क्वेश्चन आहे, नफा आणि तोटा. काय दिले बघा. जेव्हा एक जागा 18,700 रुपयाला विकली तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले. ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती म्हणजे 15% नफा झाला असता. ठीक आहे बघा. आता तोटा कधी होतो बघा, लक्षात घ्या. बघा ज्यावेळेस आपण एखादी बघा खरेदी किंमत घेतो बघा, खरेदी किंमत एखादी वस्तू घ्यायला जर बघा आपल्याला समजा 100% ₹100 लागले असतील, त्याला आपण काय म्हणतो, आपण 100%. म्हणजे कधी पण नफा आणि तोटा आपण कशावरती काढतो, खरेदी किमतीवर काढतो. पहा खरेदी किंमत जर आपण 100% पकडली, सुरुवातीला काय झालं आपल्याला 15% नुकसान झाले. मग तोटा किती झाला बघा, तोटा झाला आपल्याला 15%. बघा तर मग इथं काय असेल, विक्री किंमत असेल. विक्री किंमत विक्री किंमत किती असली आपली, तर 85%. बरोबर आहे का. 100% आपली खरेदी किंमत, तोटा झाला 15%, तर विक्री किंमत असेल 85%. म्हणजे कशाच्या, खरेदी किंमतीच्या. ठीक आहे. साधी कधी ना ₹100 एखादी वस्तू आपण विकत घेतली आणि विकली ₹85 तर ₹15 आपल्याला तोटा होणार आहे. बरं आता पुढे काय दिले बघा. बरं आता जेव्हा एक जागा 18,700 विकली तेव्हा त्या मालकाचे 15% नुकसान झाले. तिथं आपल्याला 85% रक्कम म्हणजे किती आहे ते माहिती आहे. किती, ₹18,700. 85% म्हणजे किती झाली बघा, ₹18,700 रक्कम आहे. बरं आता पुढे काय दिले बघा. ती जागा किती किमतीला विकायला पाहिजे होती म्हणजे 15% नफा झाला असता. नफा कसा असतो बघा, नफा परत कसा असतो बघा, खरेदी किंमत खरेदी किंमत अधिक नफा बरोबर काय असते, विक्री किंमत असते. विक्री किंमत. आता बघा इथं समजा आपण खरेदी किंमत आपली 100% पकडली. नफा किती करायचा आपल्याला, 15% करायचा आहे. म्हणजे विक्री किंमत किती असली पाहिजे आपली, 115% असली पाहिजे. बरोबर आहे का. मग हिथं ती वस्तू आपण किती रुपयाला विकली पाहिजे. म्हणजे 85% रक्कम म्हणजे 18,700 असेल तर 115% म्हणजे किती, एवढं विचारलं त्यांनी. इथं फक्त त्रिकच गुणाकार करायचं. ह्याने ह्याला गुणायचं आणि ह्याने ह्याला गुणायचं. काय निघते बघा, x गुणिले 85. x गुणिले 85 बरोबर
115 गुणिले बघा 115 गुणिले 18,700. बघा डायरेक्ट पण सॉल्व्ह करून देऊ शकलो असतो, पण आपल्याला कळलं पाहिजे नेमकं काय चाललंय ते. ठीक आहे बघा. कारण कधी कधी कसं असतं बघा, 18,700 बघा 18,700 डिवाइड बाय तुम्हाला 85 करायचं आहे का 115 करायचं आहे, हे कन्फ्युजन होऊन जातं. ठीक आहे. त्यामुळे अशी जर स्टेप बाय स्टेप मांडणी केली ना, तर आपल्याला काय होतं, उत्तर काढायला सोपं जाते. काय ते बघा इकडे x इज इक्वल टू 115 गुणिले 18,700 भागिले काय ते बघा इकडे 85 बरोबरच्या पुढे गेले की छेदाला जाते 85. बघा छेद 85. चला भाग घालवा. किती निघते बघा. 5 एके 5 3 राहिले 5 7 35. ठीक आहे बघा. परत 5 दुने 10 परत राहिले किती 1 5 3 15. ठीक आहे बघा. चला 17 एके 17 इकडे किती आले बघा 17 एके 17 खाली राहिले 7 वर 7 77 परत थांबा 17 एके 17 1 राहिला 1 आणि 7 परत 17 17 एके 17 2 0 बघा 23 गुणिले 11 करा आपलं उत्तर निघून जाते. किती निघते बघा इकडं 23 गुणिले 11 बा 23 गुणिले 11 किती निघते 11 त्रिक 33 11 दोन्ही 22 आणि 3 की झाले 25 आणि परत 1100 वरचे 2 शून्य म्हणजे हे झाले 25,300. इकडे किती निघते बघा 25,300 म्हणजे आपलं उत्तर असेल ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा काय दिले. हा युक्तिवादावरती प्रश्न दिला. ठीक आहे बघा काय दिले. पुढे दिलेल्या युक्तिवादातील विचार प्रक्रिया अभ्यासा आणि तिच्याशी सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडा. आता बघा युक्तिवादामध्ये तुम्हाला कसं असतं लक्षात घ्या. कुठं कुठं बघा जवळची आता तुम्हाला काय विचारलं तिने जवळचा विचार प्रक्रिया निवडा. काय काय ठिकाणी तुम्हाला युक्तिवाद दुबळा करणारा किंवा युक्तिवादातील त्रुटी विचारतात. ठीक आहे. किंवा कधी कधी युक्तिवादावर तुम्हाला निष्कर्ष विचारतात. तर प्रत्येकाचे उत्तर कसे असतात वेगवेगळे असतात. आता इथे काय दिले बघा तुम्हाला युक्तिवादातलं काय विचार तुम्हाला सर्वात जवळची विचार प्रक्रिया बघा सर्वात जवळची विचार प्रक्रिया असणारा पर्याय निवडा. चला काय दिले बघा. आता बघा सर्वात जवळची विचार प्रक्रिया म्हणजे कसं असतं बघा. इथं जी काय तुम्हाला शब्दरचना दिलेली आहे ह्या स्टेटमेंटमध्ये बघा ह्याच्या आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला ते 4 पर्यायामध्ये जे काय तुम्हाला स्टेटमेंट दिले ते सगळे वेगळे असतात. फक्त कसं असतं बघा ए मध्ये बघा समजा विधान जे तुम्हाला दिलेत ना त्याच्यामध्ये कुणाचं रिलेशन कुणाबरोबर दिलेलं आहे बघा त्या प्रकारची शब्दरचना ह्या 4 पर्यायामध्ये कुठं असते आपल्याला बघावं लागते. काय दिले बघा जर वस्तूपासून उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित होत असेल तर तिची ऊर्जा घटते. ठीक आहे बघा एखाद्या वस्तूपासून बघा वस्तूपासून जर आपण इकडे बघितलं काय दिले इकडे त्यांनी आपल्याला ऊर्जा हा वस्तूपासून उष्णता किंवा काय म्हटले बघा प्रकाश उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित होत असेल तर तिची ऊर्जा घटते. ठीक आहे म्हणजे बघा उष्णता पण होत असेल आणि प्रकाश पण होत असेल तर काय घटते बघा इकडं तर त्याची काय म्हटले आपल्याला ऊर्जा घटते. ठीक आहे बघा ऊर्जा घटते. ठीक आहे म्हणजे जर वस्तूची ऊर्जा स्थिर असेल म्हणजे बघा वस्तूची ऊर्जा स्थिर असेल ऊर्जा जर बघा आपली स्थिर असेल इकडं ही जर स्थिर असेल तर काय म्हटले बघा तर तिने उष्णता किंवा प्रकाश उत्सर्जित केलेला नाही. म्हणजे थोडं काय काय बघा उष्णता वापरली किंवा प्रकाश जर वापरला असेल तर ऊर्जा काय होते घटते आणि जर बघा उष्णता जर नाही वापरली आणि प्रकाश पण जर नाही वापरला तर ऊर्जा काय होते बघा स्थिर राहते म्हणजे आहे तशी राहते. ठीक आहे. आता आपल्याला हे स्टेटमेंट दिले इकडे काय दिले बघा खाली पहिला पर्याय बघा जर समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकी घेण्याचे आता इथं वरती काय दिले बघा उष्णता आणि प्रकाश उष्णता आणि प्रकाश जर वापरला तर ऊर्जा घटते उष्णता प्रकाश नाही वापरला तर ऊर्जा घटत नाही. इथं पण बघा आता शब्दरचना कशी दिली जर समाजाला भाषणाचे वा एकत्रित बैठकी बघा बरोबर उष्णता प्रकाश दोन आहेत की नाही बघा भाषण किंवा एकत्रित बैठक जसं उष्णता आणि प्रकाश आहे तसं काय भाषण आणि एकत्रित बैठक दिली त्यांनी. ठीक आहे बघा भाषणाचे वा एकत्रित बैठकीत घेण्याचे स्वातंत्र्य असेल तर लोकशाही काय होते बघा लोकशाही निर्मिती अपरिहार्य असते. बघा आता थोडक्यात काय दिलंय त्यांनी भाषण आणि दुसरं काय बघा एकत्रित बैठक बघा आता जर समाजाला भाषण वा एकत्रित बैठक घेण्याचे स्वातंत्र्य असेल म्हणजे बघा भाषण करायचं असेल एकत्रित बैठक जर करता येत असेल तर पुढे काय बघा लोकशाहीकडे काय दिली बघा लोकशाही शासनाची निर्मिती अपरिहार्य असते. बरं पुढे काय दिले बघा जर तुम्ही हुकुमशाहीच्या अंमलाखाली असाल तर तुम्ही या दोन्ही कळीच्या स्वातंत्र्याला मुक्ता. थोडक्यात काय बघा आणि जर एकत्रित बैठक घेण्यास स्वातंत्र्य नसेल किंवा भाषण घेण्यास स्वातंत्र्य नसेल तर याचा अर्थ लोकशाही तिथं राहणार नाही. फक्त लोकशाहीच्या विरुद्ध शब्द काय वापरला त्यांनी हुकुमशाही इथे शब्द काय वापरला हुकुमशाही म्हणजे बरोबर बघा वरच्या स्टेटमेंटला धरून स्टेटमेंट आहे
भाषण आणि एकत्रित बैठक करण्यास स्वातंत्र्य असेल बघा, असेल तर काय लोकशाही राहणार, लोकशाही आहे. आणि भाषण घेण्याचं आणि एकत्रित बैठक घेण्यास स्वातंत्र्य नसेल तर लोकशाही राहणार नाही. सेम तसं आहे बघा. उष्णताने प्रकाश वापरला तर ऊर्जा काय होते बघा, कमी होते. उष्णताने प्रकाश वापरला नाही तर ऊर्जा स्थिर राहते. मग इथं फक्त लोकशाहीच्या विरुद्ध काही शब्द वापरलाय, हुकुमशाही वापरलाय. ठीक आहे बघा. आता इथं काय, चला पहिला असू शकतो आपण 2 नंबर चेक करू बघा. एक तर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा ते आठवड्यामागून आठवडे होणारी संघाची हार मनावर घेत नसतील. बघा दोन त्यांनी दिलेत काय, निष्ठावंत आणि काय थोडक्यात संघाची हार मनावर घेत नसतील. पुढे काय दिले बघा, कोणाही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मार खाणे पाहण्यास आवडणारे नसते, म्हणून ते खूपच निष्ठावंत असले पाहिजेत. बघा इथं काय दिले तुम्हाला, असं काय आहे का की बघा थोडक्यात काय, चाहते निष्ठावंत असतील आणि आठवड्या काय संघाचे हार मनावर घेत नसतील. ठीक आहे. तर त्याचं कारण काय? आणि पुढे परत बघा, जर ते निष्ठावंत बघा निष्ठावंत राहणार नाहीत किंवा आठवड्यामागून राहणार नाहीत, तर त्याचं कारण काय? असं त्यांनी शब्दरचना तिथं द्यायला पाहिजे होती. बरोबर, ह्याला शब्दरचना धरून त्यांनी दिले नाही किंवा शब्द वापरलाय बघा त्यांनी इथं. निष्ठावंत पण दिले बघा, निष्ठावंत आहे. निष्ठावंत आणि परत काय दिले बघा, मनावर घेत नाहीत. बघा मनावर घेत नाहीत, मनावर न घेणे. ठीक आहे. काय दिले? एक तर चाहते खूप निष्ठावंत असतील किंवा आठवड्यामागून आठवडे होणारे संघाचे हार मनावर घेत नसतील. कोणाही चाहत्यांना स्वतःच्या संघाचे मार खाणे. बघा आता हे मनावर निष्ठावंत आणि मनावर न घेत नाहीत, ह्याचं त्यांनी पुढे कारण काय दिले का आपल्या इकडे, जसं आपण बघितलं उष्णता आणि प्रकाश वापरला तर ऊर्जा काय होते, ऊर्जा कमी होते. इथं बघा भाषण आणि एकत्रित बैठक घेतलं तर लोकशाही जिवंत राहते. बरं ठीक आहे. बघा मग इथं निष्ठावंत आणि मनावर न घेणे हे जर असेल तर याचं कारण काय असतं पाहिजे, ते आपल्याला पुढे त्यांनी द्यायला पाहिजे होतं. त्यांनी तर दिलेलं नाही, म्हणून ऑप्शन नंबर काय, 2 नंबरचा चुकतोय. 3 नंबरला काय दिले बघा, पाणी आणि सूर्यप्रकाश च्या सहाय्याने हे झाड पोसले जात राहील, कारण झाडाच्या तगण्यासाठी पाणी आणि सूर्यप्रकाश आवश्यक असते. आता इथं बघ कसं पाहिजे होतं, पाणी आणि सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने झाड पोसले जात राहील, राहते. आणि पुढे शब्दरचना कशी पाहिजे बघा, जर तर झाडाने पाणी नसेल तर ते जिवंत राहणार नाही, अशा प्रकारची शब्दरचना पाहिजे. म्हणजे पाणी असेल बघा, सूर्यप्रकाश असेल तर झाड जिवंत राहते, पाण्याने सूर्यप्रकाश नसेल तर झाड जिवंत राहणार नाही, अशा प्रकारचं त्यांनी स्टेटमेंट द्यायला पाहिजे होतं. त्यामुळे हे 3 नंबरचं काय ते चुकतंय. बरोबर आहे का? पुढे काय दिले बघा, 21 वर्षावरील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र असेल. अमिना 19 वर्षाची असून अजूनही पदवी पूर्ण अभ्यास करत असल्याने ती पात्र ठरू शकत नाही. बघा आता इथं पण बरोबर आहे. कसं आहे बघा, बघा इथं काय दिले, 21 वर्ष दिल्या. प्रत्येक ठिकाणी काय दिले बघा, 2-2 वापरले. काय, उष्णता किंवा प्रकाश, भाषण किंवा एकत्रित बैठक, निष्ठावंत किंवा मनावर न घेणे. इथं फक्त काय दिले, 21 वर्ष. बघा थोडक्यात काय, 21 वर्षावरील जो कोणी विद्यापीठाची पदवी धारण करत असेल तो निवडीला पात्र. म्हणजे 21 वर्षाचं पुढचं वय असेल 21 किंवा त्याच्यापेक्षा जास्त, तर काय आहे बघा, तर पात्र दिलाय त्यांनी आपल्याला. 21 पेक्षा कमी असेल तर तो पात्र नसेल. म्हणजे आता ही 19 आहे, बरोबर आहे का नाही? मग आपण इथं आपल्याला 2 द्यायला पाहिजे त्यांनी. इथं फक्त 21 ही एकच आपल्याला काय दिसते, संज्ञा दिसते. 2 संज्ञा दिसत नाहीत. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 काय ते चुकते. बरोबर ह्या शब्दरचनेला साजेसं कुठलं निघते बघा, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा नट आणि टाकीवरचा प्रश्न आहे आपला. काय दिले बघा, एक नलिकेने एक टाकी 4.5 तासात भरते, पण बुडाशी असलेल्या गळतीमुळे ती भरण्यासाठी 1.5 तास ज्यादा लागतात. म्हणजे थोडक्यात काय, 6 तास लागतात. बघा थोडक्यात काय, आता एक नळ आहे, त्या नळामुळे ही टाकी भरायला किती वेळ लागते बघा, तर 4 तास लागतात. ठीक आहे बघा, 4 तास लागतात. आणि इथं बघा परत काय, आता इथे एक छिद्र आहे, त्या छिद्रातनं काय पाणी निघून जाते. त्याच्यामुळे काय वाढते बघा, इकडं या छिद्रातनं पाणी येत असल्यामुळे त्याला 6 तास वेळ लागतोय. ठीक आहे बघा, म्हणजे छिद्रामुळे काय होतं, इकडं 6 तास वेळ लागतो. छिद्रामुळे 6 तास वेळ लागतो. ठीक आहे बघा, आता सॉल्व्ह कसं करायला लक्षात घ्या. बरं, जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर गळतीमुळे ती रिकामी व्हायला लागणारा वेळ निवडा. ठीक आहे. आता प्रश्न काय विचारलाय, जर टाकी पूर्ण भरली असेल तर ती रिकामी व्हायला छिद्रातनं किती वेळ लागेल? ठीक आहे बघा. आता काय आहे बघा, लक्षात घ्या. 4 आणि 6, 4 आणि 6 चा लसावी किती असतो आपल्या इकडं? 4 आणि 6 चा लसावी असतो 12. बरोबर आहे का? 4 आणि 6 चा लसावी असतो 12. बघा आता एक लक्षात घ्या. जर एक टाकी जर 4 तासात 12 लिटर पाणी टाकत असेल, आता समजा आपण ह्या टाकीची क्षमता किती आहे बघा, तर 12 लिटरची. किती आहे? 12 लिटरची क्षमता आहे. बरोबर आहे का? बघा, आता 4 तासामध्ये जर बघा 4 आणि 6 चा लसावा किती त्याला 12. जर टाकी बघा 12 लिटर 4 तासात टाकत असेल, तर ती एका तासामध्ये किती भरत असेल बघा. पहा इथं 1 तासात किती असेल बघा, 1 तासामध्ये इकडे येईल 3 लिटर.
4 त्रिक 12 आणि इकडं किती निघेल बघा 6 दुनी 12 म्हणजे 2 लिटर. बघा 4 तासात जर टाकी भरली 12 लिटरची तर ती एका तासामध्ये 3 लिटर पाणी टाकते. इथून किती पाणी पडते बघा. बघा हा जो नळ आहे आणि छिद्र आहे इथून, ठीक आहे बघा. इथे एक दुसरं छिद्र आहे. बघा नळातनं पाणी किती पडतंय बघा, दर तासाला 3 लिटर पाणी पडते. त्याच्यामुळे 4 तासामध्ये टाकी भरून जाते. बरोबर आहे का? बघा 3 लिटर पाणी पडतंय. पण बघा आता 6 तासामध्ये जर टाकी भरत असेल तर याचा अर्थ काय बघा, 6 तासामध्ये दर तासाला 2 लिटर पाणी पडते. नळातनं पाणी जर 3 लिटर पडतंय पण टाकीत जाते 2 लिटर. मग 1 लिटर पाणी कुठनं जाते? तर 1 लिटर पाणी कुठनं बाहेर होते बघा, तर इथनं बाजूला जाते. कुठनं? या ठिकाणी. बघा इथून किती असणार आहे बघा, इथून 1 लिटर बाहेर पडते पाणी. येते लक्षामध्ये बघा. एक टाकी बघा 4 तास नाही 4.5 तास दिले त्यांनी आपल्याला. एकच मिनिट. बघा किती दिले इकडं 4.5 तास, 4.5 आणि हे 1.5 तास म्हणजे 6 तास. 4.5 तास आणि 6 तास. ठीक आहे बघा. आता 4.5 आणि 6चा लसावी किती असतो बघा. 6ची दुप्पट करत जायचं. 6 दुनी 12. 12ला 4.5 ने भाग जातो का? जात नाही. बरोबर आहे की नाही? मग 6ची तिप्पट करा. 6 तरी का 18 आले. पण 4.5 ने 18ला भाग जाणार का जाणार आहे? 4.5ची दुप्पट झाली 9. 9 दुनी 18. म्हणजे बघा इथं बरोबर 18 लिटर काय येईल आपली पाण्याची टाकी. 18 लिटर क्षमता. ठीक आहे बघा. कशाची? टाकीची क्षमता. बघा आता मला सांगा 18 लिटर जर तुम्ही 4.5 तासात भरत असाल तर किती एका तासाला किती पाणी पडेल बघा, तर 4 लिटर पाणी पडेल. 4 लिटर बरोबर आहे का? आणि बघा जर 30 टाकी भरायला 6 तास लागत असेल तर तासामध्ये 3 लिटर पाणी पडेल टाकीमध्ये. 3 लिटर. याचा अर्थ काय बघा, टाकीत पाणी पडतंय बघा नळातनं किती 4 लिटर. इथून पडतंय 4 लिटर. पण टाकीमध्ये बघा 6 तासात टाकी भरते म्हणजे दर तासाला 3 लिटर पाणी जाते टाकीमध्ये. मग 1 लिटर पाणी कुठं जाते बघा, तर इथनं वाया जाते 1 लिटर. 1 लिटर पाणी ह्या नळातनं बाहेर पडते. मग बघा आपल्याला विचारलं काय आता, जर बघा आता मग थोडक्यात काय त्या लिकेजची क्षमता किती आहे बघा, एका तासाला 1 लिटर पाणी वाया घालवते. ठीक आहे बघा. जर ही टाकी पूर्ण भरलेली असेल तर टाकीची क्षमता किती आहे बघा, आपली 18 लिटरची टाकी. ही टाकी कितीची आहे आपली 18 लिटरची. टाकी जर पूर्ण भरली आपली आपण 18 लिटरची तर ह्या लिकेज मधनं तिला रिकामी व्हायला किती वेळ लागेल? तर किती वेळ लागेल बघा, 18 लिटर टाकी भागिले किती करायचं, दर तासामध्ये 1 लिटर पाणी त्या लिकेज मधनं जातंय. भागिले 1 करा. बरोबर किती निघते बघा, 18 तास. बरोबर किती राहील? 18 तास. म्हणजे ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे बघा. काय दिलं इथं? ए, बी, सी, डी, ई आणि एफ ही मुलं परस्परांकडे तोंडे करून कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत आणि बाकीचे जण आहेत आता 6 जण आहेत. वर्तुळाकार बसलेले आहेत. बरोबर आहे की नाही? बघा जर समसंख्येमध्ये जर मुलं असतील ना तर त्याच्यामध्ये काय बघा 2-2 मुलं एकमेकांच्या समोर बसलेली असतात. म्हणजे इथे बघा सर्कल जर काढला आपण तर तो सर्कल कसा मांडायचा असं. बैठक व्यवस्था अशी दाखवायची. म्हणजे बरोबर 1, 2, 3, 4 आणि 5, 6 निघतील. ठीक आहे. एकमेकांच्या समोर बसले असतील. बरं आता दुसरी गोष्ट काय असते बघा. त्या मुलांचा चेहरा जो आहे तो सेंटरकडे आहे का सेंटरच्या विरुद्ध दिशेला आहे ते आपल्याला वाचणं गरजेचं असतं. जर प्रश्नामध्ये कुठं जर त्यांचा उल्लेख केलेला नसेल की चेहरा कुठे आहे तर आपण काय पकडायचं, त्यांचा चेहरा हा सेंटरलाच आहे. ठीक आहे. पण आता इथं बघा ते देणार नाहीत का, कारण की त्यांनी खेळ कुठला दिला आपल्याला, कानदुखीचा खेळ. कानदुखीचा खेळ कसा असतो, सर्कल करून आपण बसतो एकमेकांकडे तोंड करून. त्याच्यामुळे त्यांचा चेहरा कुठं असणार आहे बघा, सर्कलकडे असणार आहे. सेंटरकडेच असणार आहे. ठीक आहे 6 जणांचा. बरं आता काय दिलंय बघा. आणि बघा ती येथे दिलेल्या क्रमाने असतील असे नाही. बघा ए हे मूल एफच्या समोर आणि सीच्या डावीकडे बसले आहे. बघा ए हे मूल कुठं आहे बघा, एफच्या समोर. बघा एफ जर आपण इथं मांडला, एफच्या एक्झॅक्ट समोर कोण आहे? ए आहे. चौकोन का काढला ती जागा फिक्स आहे. ए कुठं आहे? एफच्या समोर आहे. इथं आला ए आणि तो काय म्हटलंय बघा, सीच्या डावीकडे बसला आहे. तर बघा आता सेंटरकडे जर चेहरा असेल ना तर सी कुठं असेल बघा, सी इथं असेल. जर बघा इमॅजिन करा सीचा जर चेहरा सेंटरकडे असेल तर त्याची बरोबर डावी बाजू कुठे निघते बघा, ह्या साईडला निघते. ठीक आहे. बघा सीच्या बरोबर डाव्या बाजूला कोण आला? ए आला. बरं पुढे काय दिले बघा, ई हे मूल डी किंवा बीच्या शेजारी नाही. बघा ई हे मूल जे आहे ते डीच्या पण शेजारी नाही आणि ई हे मूल काय म्हटलंय बघा, बीच्या पण शेजारी नाही. ठीक आहे बघा. बरं पुढे काय दिले बघा, बी हे मूल एच्या शेजारी नाही. बघा बी हे मूल काय म्हटले, एच्या शेजारी नाही. बरं परत
जर बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम, बरं आता इथून प्रश्न चालू होते आपला. आता मांडणी कशी करायची बघा, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिसतंय इथं, बी हा ईच्या पण शेजारी नाही, बी हा एच्या पण शेजारी नाही. बरोबर आहे का नाही? बघा आता बघा बी इथे येणार नाही, बरोबर आहे का नाही? बघा बी ला जागा इथं राहिलेली नाही. बरं बी काय दिलं आपल्याला, बी हा इथं येणार नाही. ठीक आहे, बी हा एच्या शेजारी नाही. बरं आता पुढे काय दिले बघा, बी हा ईच्या पण शेजारी नाही. राहिलेत कोण बघा आता, ई बी आणि डी. राहिलेत कोण, ई बी डी. जर बघा ई जर आपण या ठिकाणी घेतला बघा, ई ला बघा, जर आपण हा ई जो दिसतोय, ई जर आपण या साईडला घेतला तर राहिले कोण, सॉरी, बी बी जर बघा, बी जर आपण या साईडला घेतला तर काय होईल बघा, इकडं ई आणि डी येईल. आणि त्यांनी काय म्हटलं आपल्याला बघा, ई आणि डी एकमेकांच्या शेजार नाहीत, राहिले तिघच जण, कोण, ई डी आणि बी. बरोबर आहे का नाही? मग आपल्याला ई ला इथे घेऊन जाणार नाही, सॉरी बी ला इकडे घेऊन जाणार नाही. बी ला काय करावं लागेल, इथंच कुठंतरी घ्यावं लागेल. येते लक्षामध्ये बघा. मग बी ला तिथे घेता येत नाही, बी आपण इथं मांडला बघा, बी ला कुठं घेतला आपण, बी ला इथं मांडला, बी इथं फिक्स केलं. तर काय होतंय बघा आता, बी जर इथं फिक्स केला तर बरोबर काय येते बघा, बी जर इथं फिक्स केला तर बरोबर इथं कोण निघेल बघा परत, बी जर इथं फिक्स केला तर राहिला कोण आता, ई आणि डी. बरोबर आहे का नाही? आणि ई हा बीच्या शेजारी नाही, बीच्या शेजारी इकडे ई पण येणार नाही. इथं कोण येईल बघा, मग इथं डी येईल. इथं कोण येईल, हा डी येईल बघा. आणि इकडे राहिला कोण बघा, ई आला, ई हा इथं निघून जाईल. येते लक्षामध्ये बघा. ए आणि बी एकमेकांच्या शेजारी नाहीत बघा, एच्या शेजारी आपण बी दाखवलेला आहे. आणि पुढे काय दिले बघा, बी हा ईच्या पण शेजारी नाही. बघा मग आता पहिली गोष्ट म्हणजे बी आपण इथे घेऊ शकत नाही, बरोबर आहे का नाही? आणि बी ला राहिल्या जागा कुठल्या, ही आणि ही. मग बी जर आपण इकडे घेतला तर राहिले कोण, ई आणि डी एकमेकांच्या शेजारी येतील. आणि ई आणि डी एकमेकांच्या शेजारी नसले पाहिजे म्हटले त्यांनी आपल्याला. मग बी ला राहिली जागा कुठली, ही राहिली, मग बी आपण इथं मांडला. राहिले कोण मग, डी आणि ई. बघा इथं डी काय घेतला, कारण की बीच्या शेजारी ई पण नाही म्हटले त्यांनी आपल्याला, बीच्या शेजारी ई पण नसला पाहिजे, म्हणून आपण बीच्या शेजारी डी ला घेतला. आणि इकडे बरोबर काय केलं आपण, डीच्या विरुद्ध साईडला ई मांडला. बरोबर सगळ्या कंडिशन झाल्या फुलफिल बघा. ईच्या शेजारी डी आहे का, नाही, ईच्या शेजारी डी नाही. परत ईच्या शेजारी बी आहे का, ईच्या शेजारी बी नाही. आणि एच्या शेजारी बी आहे का, ईच्या शेजारी बी पण नाही. म्हणजे आपण सगळी मांडणी कंप्लीट केली. बरं आता काय दिले बघा, बघा बी हे मूल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वात प्रथम कुजबुजणार असेल. बघा बी ने काय केले बघा स्वतःच्या डावीकडच्या मुलाच्या कानात कुजबुजला, म्हणजे बी कोणाच्या कानात कुजबुजला, एफच्या कानात कुजबुजला. तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मूल कोणते? बघा बी ने एफच्या कानात कुजबुजला, एफ ने ईच्या, ई ने सीच्या, सी ने बीच्या, ए ने परत डीच्या. पण डी ला परत काय असते बघा, बीच्या कानात मोजता ना का, सगळ्यात शेवटीला कोण आहे तर डी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 1 फक्त डी. सगळ्यात शेवटला कोण राहिला, डी राहिला. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझलचा क्वेश्चन आहे, काय दिले बघा, एका परीक्षेसाठी 5 विषय होते. परीक्षा सोमवारी सुरू झाली. ठीक आहे, सोमवार सुरू झाली. इतिहासाच्या आधी बघा गणित, इतिहासाच्या आधी गणित. बघा इथं जर आपण सोमवार मांडला, सोमवार पासून या साईडला परीक्षा आपली. ठीक आहे, इकडे मंगळवार, इथं बुधवार, इथं गुरुवार आणि इकडं शुक्रवार, अशी आपली परीक्षा. ठीक आहे बघा. आता आपण काय करू, खाली काय दिले बघा त्यांनी आपल्याला, इतिहासाच्या आधी गणित आहे बघा, इतिहास इथं मांडा. इतिहासाच्या आधी कोण आहे तर गणित आहे, गणित इकडे पाठीमागं मांडा. कारण की आपण वार या साईडला मांडले. ठीक आहे, पाठीमागचा वार कुठं असणार आहे, या साईडला असणार आहे. बरं पुढे काय दिले, भूगोलानंतर विज्ञान आणि भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय. बघा आता इकडे काय दिले बघा, इतिहासाला धरून कुठले वाक्य येते बघा लगेच, इतिहास किंवा गणिताला धरून इकडे काय दिसते बघा, भूगोल व इतिहास यांच्यामध्ये मराठी विषय होता. बघा आता भूगोलला तर पाठीमाग घेऊ शकत नाही आपण, मग काय म्हटलंय, भूगोल व इतिहास, भूगोल आणि त्यांच्यामध्ये कोणी मराठी, इतिहास मराठी आणि भूगोल आहे. इतिहास मराठी आणि भूगोल. बरोबर काय म्हटलंय बघा, भूगोल व इतिहास. बघा भूगोल व इतिहास यांच्यामध्ये कोण आहे तर मराठी आहे. पुढे काय दिले बघा, तर हा, आणि वर पहिल्यांदा काय दिले, भूगोलानंतर विज्ञान, आणि भूगोलानंतर कोण आहे बघा, विज्ञान आहे. प्रश्न सोपा, जास्त काय अवघड नाही. काय दिले बघा, तर परीक्षेची सुरुवात कोणत्या विषयाने झाली, तर परीक्षेची सुरुवात कुठल्या विषयाने झाली बघा, गणिताने झाली. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजे आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बरं शब्द जोडीवरती प्रश्न विचारलाय बघा, काय दिले याच्यामध्ये, गाळलेली जागा भरून समानार्थी अर्थाची 2 वाक्ये मिळवण्यासाठी दिलेल्या पर्यायातून उचित शब्द जोडी निवडा. ठीक आहे बघा, आता काय दिले बघा वाक्यांनी,
मित्रत्वाने व लोकशाही पद्धतीने संबोधले जाण्याची सवय असल्यामुळे अनेक अध्यापक नव्या विभाग प्रमुखाच्या सुरुवातीच्या भाष्याच्या डॅश डॅश शैलीमुळे अलिप्त राहिले. अलिप्त राहिले याचा अर्थ काय बघा, सुरुवातीला जे आपल्याला मित्रत्व आणि लोकशाहीने जे पहिले जे काय प्रमुख होते त्यांच्या विरुद्ध कोण वागते आता, तर आता नवीन आलेले तुमचे प्रमुख. ठीक आहे, इथे काय दिले बघा, मित्रत्व बघा पहिले कसे वागत होते, मित्रत्वाने व लोकशाही पद्धतीने संबोधले जाण्याची सवय असल्यामुळे पहिले प्रमुख त्यांना मित्रत्वाने आणि लोकशाही पद्धतीने संबोधत होते असल्यामुळे अनेक अध्यापक नव्या विभाग प्रमुखाच्या काय बघा सुरुवातीच्या भाष्याच्या, आणि वाक्य काय वापरलं इथं, शब्द वापरलाय भाष्याच्या, म्हणजे त्याच्या बोलण्या शैलीमुळे. आता बोलण्या शैली कुठली कुठली असू शकते बघा, बघा मित्रत्व आणि लोकशाहीच्या विरुद्धची आपल्याला काय करावं लागलं, वाक्य घ्यावे लागतील. काय ते बघा, आशावादी आणि अनुकूल पहिली गोष्ट चूक येते. आपल्याला मित्रत्व आणि लोकशाही बघा थोडक्यात काय, त्याची वाणी कशी असणार आहे, तर उर्मट असणार आहे. बरोबर आहे का? काय दिले बघा, आशावादी आणि अनुकूल नाही येते, खिन्न आणि लाजिरवाना, उद्दाम आणि लाजिरवाना, हे काय अधिकारयुक्त आणि उद्दाम. बरोबर काय ते ऑप्शन नंबर 4 येते बघा. मित्रत्वाने बघा लोकशाही बघा, मित्रत्वाने आणि लोकशाहीच्या बरोबर विरुद्ध काय ते बघा, अधिकारयुक्त आणि उद्दाम. ठीक आहे, ऑप्शन नंबर काय ते आपला 4 येते. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा कोडेड कंपॅरिझन वरती हा क्वेश्चन विचारला, रिजनिंग मधला चॅप्टर आपला. काय दिले बघा, खालील प्रश्नात $, परत इकडे काय हॅश या चिन्हांचा पुढील प्रमाणे उपयोग केला आहे. ठीक आहे बघा, आता प्रत्येक कोडचा जो अर्थ आहे ना तो आपल्याला इथं त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे, बरं काय दिले बघा, आता ह्या कोडचा अर्थ काय दिलाय बघा त्यांनी आपल्याला, म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा नाही. बघा थोडक्यात काय ए हा बी पेक्षा मोठा नाही, म्हणजेच ए हा बी पेक्षा लहान असू शकतो, पण इथं फक्त मोठा आणि लहानचा विषय नसतो, समान पण असते. बघा थोडक्यात काय बघा, ए हा बी पेक्षा मोठा नाही, ए हा बी पेक्षा आपण मोठा दाखवलेला नाही, एकतर लहान असेल किंवा समान असेल, म्हणजे ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, म्हणजे ए हा बी पेक्षा लहान असेल किंवा समान असेल. बघा परत पुढे काय दिले, डॉलरचा अर्थ काय दिलाय बघा, ए हा बी पेक्षा लहान किंवा समान नाही, लहान बी नाही समान बी नाही, म्हणजे मोठा आहे. बघा ए हा बी पेक्षा मोठा आहे, ए हा बी पेक्षा मोठा आहे. ठीक आहे बघा, बरं आता पुढे काय दिले बघा, चा अर्थ काय बघा, ए हा बी पेक्षा मोठा किंवा समान नाही, मोठा बी नाही समान बी नाही म्हणजे लहान आहे. ए हा बी पेक्षा काय आहे बघा, तर लहान आहे. वरती फक्त काय बघा मोठा नाही म्हटलेले, इथं काय म्हटले बघा, मोठा किंवा समान नाही. इथं मोठा नसल्यामुळे आपण काय केलं, एकतर लहान असेल किंवा समान पकडला, आणि इथं मोठा पण आणि समान पण नाही म्हटले, त्यामुळे फक्त काय करावं लागेल, लहान पकडावं लागेल ए हा बी पेक्षा. बरं आता पुढे काय दिले बघा, हॅशचा अर्थ काय दिलाय, ए हा बी पेक्षा लहान नाही, म्हणजेच काय बघा, ए हा बी पेक्षा मोठा असेल किंवा समान असेल. बघा फक्त लहान नाही म्हटलेले, मग मोठा पण असू शकतो आणि समान पण असू शकतो. बरोबर आहे की नाही, म्हणजे बरोबर बघा आपल्याला 4 चिन्ह दिसतात. बघा इकडे जर समजा आपण पकडलं बघा, ए इज बघा ग्रेटर दॅन बी, बघा हा जर पकडला आपण, बघा ए इज ग्रेटर दॅन बी, ए इज लेस दॅन बी, परत ए इज लेस दॅन ऑर इक्वल टू बी, ए इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बी. ठीक आहे बघा, आज आपल्याला 4 कोड निघाले. चला आता पहिले काय दिले बघा, चला आता इथं या कोडचा जो आपल्याला इथं आपण कोड वापरलेला आहे बघा, तेच फक्त काय करायचं मग टाकून द्यायचं. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, चला इथं काय दिले, एच आणि डी. बघा एच आणि डी मध्ये काय, हा या कोडचा अर्थ काय बघा, इथं जे चिन्ह आहे ना तेच टाकून द्यायचं जसं आहे तसं. ठीक आहे बघा, परत काय दिलेले, टी आणि डी. चला टी आणि डी, बघा टी आणि डी मध्ये काय दिले आपल्याला, डॉलर वापरला, डॉलरला साठी हा चिन्ह आहे, ते आहे चिन्ह टाकून द्या. परत काय दिले, एफ आणि एच, एफ आणि एफ आणि एच मध्ये कुठला डॉलर आहे, डॉलर साठी आपण काय वापरलेलं आहे, हा कोड वापरलेला आहे. आहे असं टाकून द्या. ठीक आहे, आता बघा हे झालं आपलं विधान. विधान कसं सॉल्व्ह करायचं बघा, विधानावर ना बरं आता सुरुवात मांडणी करताना फिक्स आधी बघा, आता हे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बरोबर आहे की नाही, जे फिक्स असताना ते आधी कुठलेही मांडून घ्यायचं. मध्ये आपण काय करू बघा, टी आणि डी ला घेऊ. बघा टी इज ग्रेटर दॅन डी, ठीक आहे बघा, किंवा डी इज लेस दॅन टी. बघा टी हा डी पेक्षा मोठा आहे किंवा डी हा टी पेक्षा लहान आहे, हे मांडलं आपण. चला आता डी ला किंवा टी ला धरून कुठलं वाक्य बघा हे दिसतंय, बरोबर आहे की नाही. बरं आता इथे काय दिसतंय बघा, डी हा एच पेक्षा मोठा आहे किंवा लहान आहे. बघा डी हा काय म्हटलंय बघा तुम्हाला, डी हा एच पेक्षा मोठा आहे किंवा लहान आहे. एक मिनिट, हा डी हा, थांबा इथं, इथं काय दिले बघा, डी हा मोठा आहे
किंवा समान आहे कोणापेक्षा एच पेक्षा. येते लक्षामध्ये बघा. डी हा मोठा किंवा समान आहे एच पेक्षा. बरं आता पुढे काय दिले बघा. आता हे मांडलं आपण. आता हे बघा. एफ हा मोठा आहे एच पेक्षा. एच पेक्षा कोण मोठा आहे? एच पेक्षा हा एफ मोठा आहे. ठीक आहे. आपलं काय चुकलंय का बघा. एच आणि डी मध्ये आपण काय दिले? हा कोड वापरलाय. ए हा बी पेक्षा मोठा नाही म्हणजे ए हा बी पेक्षा लहान आहे किंवा समान आहे. इथं पण आपण एच हा डी पेक्षा लहान किंवा समान आहे वापरले. परत टी डॉलर डी. डॉलर डी ला काय ए हा बी पेक्षा लहान नाही किंवा समान नाही. म्हणजेच ए हा बी पेक्षा मोठा आहे. इथं टी हा डी पेक्षा मोठा आहे. आणि एफ आणि एच मध्ये पण तेच चिन्ह वापरले आपण. सुरुवातीला टी आणि डी घेतला आपण. इथं टी आणि डी. बघा परत टी हा डी पेक्षा मोठा दाखवलाय आपण. परत डी हा एच पेक्षा मोठा आहे किंवा समान आहे. आणि परत काय बघा एच पेक्षा एफ हा काय दिले आपल्याला मोठा आहे. ठीक आहे. बरं. आता एक लक्षात घ्या. तुम्हाला जी एक क्वेश्चन सॉल्व्ह करताना जी मांडणी असते ना ती एका लाईनमध्ये दाखवतो. एका लाईनमध्ये कशी असते बघा मांडणी केलेली. बघा इथे काय दिले तुम्हाला टी हा डी पेक्षा मोठा आहे किंवा बघा हे आपण असं मांडतो आणि परत एच पेक्षा एफ मोठा आहे म्हणजे इथं आपण काय करतो हे उलट करतो. बरोबर आहे का? ही अशी मांडणी बघा इक्वेशन सॉल्व्ह करायची मांडणी अशीच आहे. पण आपण अशी मांडणी करायची नाही. का? कन्फ्युजन होतं बघा. कसं? आता इथं बघा चिन्ह बदलले बरोबर आहे की नाही? अशी मांडणीने काय फायदा होतो लक्षात घ्या. आता एफ जो आहे ना एफचं रिलेशन फक्त एच बरोबर आहे. मग तुम्हाला एफचं डी बरोबर आणि एफचं टी बरोबर काही जरी प्रश्नामध्ये विचारलं तर आपण काय म्हणू शकतो? चुकीचं आहे. म्हणजे आपण एफचं डी बरोबर रिलेशन दाखवू शकत नाही. म्हणजे एफ आणि डी मध्ये कोण मोठा आहे कोण लहान आहे किंवा एफ आणि टी मध्ये कोण मोठा आहे कोण लहान आहे आपण मांडू शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे अशी मांडणी करायची. जसं आपण रँकिंग चॅप्टर मध्ये बघितलेलं. ठीक आहे. रँकिंग चॅप्टर मध्ये आपण हे बघितलं आपण. पहा ए हा बी पेक्षा मोठा आहे किंवा बी हा सी पेक्षा लहान आहे. तिथं फक्त काय बघा इक्वल टूचं साईन नसतं. मग तिथं फक्त ग्रेटर दॅन असेल किंवा लेस दॅन असेल. म्हणजे मोठा असेल किंवा लहान असेल. इथं आपल्याला मोठा पण आणि समान पण म्हणजे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू असे आपल्याला चिन्ह असतं. ठीक आहे बघा आता काय दिसतंय तुम्हाला इकडं? ही मांडणी केली. आता हे आपल्याला सॉल्व्ह करायचं एफ आणि बघा आता एफ आणि डी मध्ये काय दिसतंय बघा तुम्हाला इकडं. बरं ही मांडणी अशी करायची नाही. पहिलं काय दिलंय तुम्हाला इकडं? एफ आणि डी. बघा आता ह्या चिन्हाला जो कोड आहे आपण तोच इथं टाकून द्या. ठीक आहे. आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला? डी हा एफ पेक्षा काय म्हटलंय मोठा आहे किंवा समान आहे. बघा एफ आणि डी चं काय रिलेशन दिसतंय का आपल्याला? आपण काही सांगू शकत नाही. एफ म्हणजे डी हा एफ पेक्षा मोठा आहे का लहान आहे आपण काहीच सांगू शकत नाही. कारण दोघं एका लाईनमध्ये नाहीत. पहिलं काय झालं? चूक झालं. चला दुसरं काय दिले बघा इकडं? टी आणि एफ. टी आणि एफ. चला टी आणि एफ मध्ये काय कोड आहे बघा? तर हॅश आहे. आता हॅशचा अर्थ काय बघा? हे जे चिन्ह आहे ते टाकून द्या इकडं. जसं आहे तसं. ठीक आहे बघा. आता टी हा एफ पेक्षा बघा मोठा आहे किंवा समान आहे म्हटलं आपल्याला बघा. टी आणि एफ चा काय संबंध दिसतोय का तुम्हाला? टी वरच्या लाईनमध्ये एफ हा खालच्या लाईनमध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे बघा हे 2 नंबरचं पण काय ते चूक येते. फक्त बघा ह्याच्यामध्ये बघा एच असा एकमेव व्यक्ती आहे की ज्याचा डी आणि टी बरोबर आपण रिलेशन दाखवू शकतो आणि एफ बरोबर रिलेशन दाखवू शकतो. ठीक आहे. बरं पुढे काय दिले बघा? डी आणि एफ. 3 नंबरला काय दिले आपल्याला? डी आणि एफ. काय दिले? डॉलर चिन्ह वापरले. डॉलरसाठी काय हे ते इथं टाकून टाक. डी हा एफ पेक्षा मोठा आहे. काय दिसतंय बघा तुम्हाला? डी आणि एफचा काय संबंध दिसतोय का? नाही. त्यामुळे 3 नंबर काय ते चुकते. कसं असतं एवढी मांडणी केली का नाही? ह्याच्यामध्ये फक्त बघा असे ऑप्शन चेक करायचे काय की जे एका लाईनमध्ये दिसतात. म्हणजे एफ आणि डी. एफ आणि डी एका लाईनमध्ये दिसतात का? मग हे पण मांडत बसायची गरज नाही त्या ठिकाणी. डायरेक्ट काय करायचं पहिला चुकीचं. कारण एफ आणि डी एका लाईनमध्ये नाही. परत काय दिले बघा? टी आणि एफ. टी कुठे एफ कुठे? टी वर ते एफ खाली काही संबंध नाही. डायरेक्ट चूक करायचं. परत काय डी आणि एफ. डी वर ते एफ खाली काय संबंध दाखवते ते कारण नाही दाखवायले. 3 नंबरचा पण चुकला. म्हणजे काय तिन्ही काय चूक आहेत हे सुद्धा मांडणी करत बसायची गरज नाही. काय निघेल बघा एकही सत्य नाही. ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा कोडिंग डिकोडिंग वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा? बघा REST रेस्ट माइट परत काय STIR आणि TRIM यापैकी 3 शब्दांच्या अंकसंकेताची अनुक्रमरहित यादी चला काय दिले 14, 56, 31, 54, 42, 31 अशी आहे. तर सेमी या शब्दासाठी साठी संकेत निवडा म्हणजे कोड निवडा. बघा आता काय दिसते बघा तुम्हाला इकडे रेस्ट परत काय माइट परत काय STI आणि R आणि परत TRIM आणि M यांच्यासाठी कोड कुठले कुठले आहेत बघा 14, 56,
3154 आणि 42 31. ठीक आहे बघा, 14 56 31 54 आणि 42 31. बरं, आता ह्या 4 साठी बघा, ह्या 4 मधल्या कुठल्या तरी 3 चे हे कोड आहेत. ठीक आहे, ते माहित नाही आपल्याला. ठीक आहे, म्हणजे लाईन मध्ये बरं, आणि कुठल्या 3 चे हे 3 कोड आहेत ना, ते माहित नाही आपल्याला. ठीक आहे बघा, आता काढायचं कसं लक्षात घ्या. पहिल्यांदा बघा, 4 मध्ये कॉमन काय दिसतंय तुम्हाला? 4 मध्ये कॉमन बघा, इथं टी दिसतोय, इथं टी दिसतोय, इथं टी दिसतोय आणि इथं पण टी दिसतोय. ठीक आहे बघा, याचा अर्थ बघा, या तिन्हीमध्ये कॉमन असणारे कुठले कुठले संख्या दिसतात बघा तुम्हाला. पहा, इकडे 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, परत इथं 4 आहे, 4 आहे, 4 आहे. ठीक आहे, बरोबर आहे का? म्हणजे बघा, ह्याच्यातले कुठले जरी आपण 3 शब्द निवडले, तरी बघा त्याच्यामध्ये टी आहे. आणि टी आहे याचा अर्थ काय बघा, कुठले जर 3 निवडले तर त्याच्यामध्ये काय असणार बघा, तो त्याचा टीचा जो कोड आहे तो असणारच आहे. बरोबर आहे का? बघा, मग आता 1 आणि 4 3 वेळा निघतं. दुसरं कुठलं निघतंय बघा, 5 2 वेळा आहे, 6 1 वेळा आहे, परत 3 2 वेळा आहे आणि 2 1 वेळा आहे. बरोबर आहे का? म्हणजे टीचा जो कोड असेल ना, तो 1 किंवा 4 दोन्हीपैकी एकच असणार आहे. पहा, टीचा कोड कुठला असेल? एक तर 1 असेल किंवा 4 असेल. आपल्याला कन्फर्म माहिती नाही. आपण तात्पुरतं काय करू? टीचा कोड 1 पासून सुरुवात करू. ठीक आहे बघा. टीला जरी आपण 1 कोड पकडला बघा. आता बघा, पहिल्या ह्याच्यामध्ये बरं, आता टी कुठं कुठे आहे बघा, टी 4 नंबरला आहे, 3 नंबरला आहे, 2 नंबरला आहे, 1 नंबरला आहे. बरोबर आहे का नाही? मग इथं बघा, आपल्याला एक कुठं कुठं दिसतोय बघा. 1 हा 1 नंबरला आहे, 1 हा 2 नंबरला आहे, 1 हा 4 नंबरला आहे. याचा अर्थ आपण इथं ज्या ठिकाणी टी हा 3 नंबरला आहे ना, ते तात्पुरतं बाजूला ठेवू. बघा, टी 4 नंबरला आहे म्हणजे बघा, आपण टीचा कोड 1 पकडलाय, तर ह्याला हा कोड पकडावा लागेल आपल्याला. त्याच्यामध्ये टी हा बघा, टीचा कोड किती पकडला आपण? 1 पकडला. तर इथं टी 4 नंबरला आहे, तर 1 पण काय 4 नंबरला आहे. पहा परत, आता टी किती आहे? 2 नंबरला आहे. पहा, 1 2 नंबरला कुठे? इथे. ह्याचा कोड ही पकडावा लागेल आपल्याला. ठीक आहे बघा. आणि परत इथं टी 1 नंबरला आहे. तर 1 कुठे आहे बघा? 1 नंबरला या ठिकाणी आहे. त्यामुळे ह्याचा कोड हा पकडावा लागेल. ठीक आहे. कन्फर्म नाही बघा. आपल्याला पुढे काय चेक करायचं बघा. टीला समजा आपण 1 पकडला. ठीक आहे. बरं. आता ह्याच्यामध्ये बघा, कुठला 1 नंबर बघा, हे 1 नंबर, हे 3 आणि हे 4 हे पकडले आपण. ठीक आहे. 1 3 4 मध्ये बघा, कॉमन काय काय निघते बघा तुम्हाला. आता बघा, इथं आर दिसतोय. इथं आर आहे आणि इथं पण आर आहे. ठीक आहे. आणि आत्ताच आपण काय बघितलं होतं, या तिन्ही कोडमध्ये 2 कुठले कुठले कोड कॉमन आहेत बघा, 1 आणि 4 हे तिन्हीमध्ये आलेले. आणि इथं पण बघा, आर किती वेळा आलाय? आर इथं पण आहे, आर इथं पण आहे, आर इथं पण आहे. म्हणजे आर साठी कुठला कोड पकडावा लागेल आपल्याला? आर साठी हा 4 कोड पकडावा लागेल. बरोबर आहे की नाही? बरोबर, आर 1 नंबरला आहे. त्याचा कोड आपण इथं पकडलाय. आर साठी 4 1 नंबरला आहे. बरोबर. पहा, इथं 3 नंबरमध्ये आर हा शेवटला आहे. आणि ह्याच्यामध्ये पण आर हा कोड बघा, आरचा कोड 4 हा पण शेवटला आहे. इथं आर हा 2 नंबरला आहे. आणि ह्याचा कोड बघा इथे आहे ना, तर ह्याच्यामध्ये आरचा कोड 4 हा 2 नंबरला आहे. म्हणजे बरोबर निघते बघा. हां, बघा आपल्याला विचारलंय काय आता? सेमी या शब्दासाठी संकेत निवडा. बघा, सेमी, SEM आणि आय. मग आता येस कुठं दिसतोय बघा तुम्हाला? येस हा इथं दिसतोय. येस चला, येस साठी काय कोड आहे बघा? येस 3 नंबरला आहे. पहा, 1 2 3 नंबरला 3 नंबरचा कोड आहे. येसला 3 नंबरचा कोड आला. चला, ई कुठे आहे बघा? ई लगेच इथे बघा. ई इथं 2 नंबरला आहे. चला, इथं 2 नंबरचा कोड कुठला आहे? 2 आहे. ई साठी 2 लिहा इथं. चला, परत एम कुठं दिसतोय बघा तुम्हाला? एम हा इथं दिसतोय बघा. ठीक आहे. शेवटला एम साठी कुठला कोड आहे बघा? शेवटचा 6 नंबर आहे. इथं एम साठी 6 करा. आणि आय बरोबर एमच्या अलीकडे आहे बघा. आयला साठी इथं 5 निघेल. आय साठी इकडे 5 निघेल. म्हणजे काय? 32 आणि 65 बरोबर. 32 आणि 65 ऑप्शन नंबर 3 निघून जाईल. ठीक आहे. चला, पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा, पझलवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? सुट्टीसाठी 5 मैत्रिणींना एकत्र मिळून आसपासच्या एखाद्या गावी जायचे होते. पण कोठे जायचे हे ठरवणे त्यांना कठीण जाऊ लागले. जाई व मानव यांना पाणीला जायचे. बघा, जाई आणि मानव काय दिसते बघा? जाई आणि मानव यांना कुठे जायचे? तर पाण्याला जायचे. पाणी आणि पाणी. चला, पुढे काय दिले बघा? तर फेणे ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड होती. बघा, फेणे किती क्रमांकाची? दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. फेणे आणि फेणे. चला, परत पुढे काय दिले बघा? कालीला माके येथे जायचे होते. बघा, कालीला कालीला कुठे जायचे बघा? माके येथे जायचे होते. तर लिलीची पहिली निवड गुटे होती. बघा, लिलीची पहिली निवड गुटे होती. लिलीची पहिली निवड काय आहे? तर गुटे आहे. चला, परत पुढं आणि आणि नाजची टेंबे ही होती. आणि आज नाजची काय दिले बघा? टेंबे.
नाजची टेंबे. बरोबर आहे का बघा. जाई व मानव यांना पाण्याला जायचे आहे. तर फेणे ही त्यांची दुसऱ्या क्रमांकाची निवड आहे. कालीला माखे येथे जायचे होते. परत लिलीची पहिली निवड गुट्टे आहे आणि नाजची टेंबे होती. चला परत पुढं नाज व काली या दोघांनी मिळून फेनेला दुसरी पसंती दिली बघा. नाज आणि काली. बघा नाज आणि कालीने काय केले बघा फेनेला. कालीने पण फेनेला आणि नाजनी पण फेनेला काय केलं दुसऱ्या क्रमांकाची निवड दिलेली. आणि परत पुढे काय दिले बघा. मिळून या दोघांनी फेनेला दुसऱ्या पसंती दिली. तर लिलीने तिसऱ्या क्रमांकावर निवडून टेंबेची दुसऱ्या क्रमांकावर निवड करण्याला पसंती दिली बघा. लिलीने काय केले फेने तिसऱ्या क्रमांकावर ठेवले बघा. लिलीने फेनेला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आणि परत काय दिले बघा तिसऱ्या क्रमांकावर निवडून टेंबेची दुसऱ्या क्रमांकावर निवड करण्याला पसंती दिली. लिलीने काय केले बघा टेंबेला दुसऱ्या क्रमांकाची निवड दिली टेंबेला. चला परत काली व मानो यांनी टेंबेची तिसऱ्या क्रमांकावर निवड केली बघा. काली आणि मानो. काली आणि मानो यांनी काय केले तर बघा काली आणि कुठे गेली काली व मानो यांनी तिसऱ्या क्रमांकावर निवड केली कोणाची टेंबेची. कालीने टेंबेला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले आणि काली आणि मानो यांनी पण टेंबेला तिसऱ्या क्रमांकावर ठेवले. चला परत काय दिसते बघा जाईची तिसरी निवड गुटे होती बघा. जाईची तिसरी निवड काय होती गुटे होती. बरं पुढे काय दिले बघा तर नाजची माके. तर बघा नाजची माकी. बरं आता पुढे काय दिले बघा या मैत्रिणींना पहिल्या निवडीला 3 दुसऱ्या निवडीला 2 आणि तिसऱ्या निवडीला 1 यानुसार गुण निर्धारित करण्यासाठी त्या सहमत झाल्या. ठीक आहे. पहिल्या क्रमांकाला 3 गुण द्यायचे दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला 1 गुण द्यायचा. परत पुढं जर एखादे ठिकाण कोणाचीही पहिल्या क्रमाची निवड नसेल तर तेथे जायची नाही असा निर्णय त्यांनी घेतला. बघा आता पाने पाने माके गुट्टे आणि टेंबे याचा अर्थ काय फेने ही कुणाचीच पहिली निवड नाही म्हणजे फेनेला ते जाणार नाहीत. ठीक आहे बघा फेनेला जाणार नाहीत. अरे फेने कुणाचीच पहिल्या क्रमांकाची निवड नाही. जर पुढे काय दिले बघा जर असा निर्णय त्यांनी घेतला तर त्या सुट्टीसाठी गेलेला गाव निवडा. बघा आता 1 नंबरचं गाव कुठले बघा इकडं पाने किती वेळा आले पाने 2 वेळा आले बघा पाने आणि पाने. ठीक आहे बघा पानेला किती गुण मिळतील पानेला गुण किती मिळाले इथं 3 आणि इथं 3 6. ठीक आहे बघा 3 आणि 3 6 3 अधिक 3 परत अधिक परत पाने कुठे दिसते बघा तुम्हाला इकडं माके टेंबे गुटे टेंबे टेंबे आणि माके. ठीक आहे पानेला झाले 3 आणि 3 6 गुण झाले. चला परत 1 नंबरला कोण इकडं माके घेऊ शकतो आपण. चला माकेला किती गुण आहेत बघा माके तर सुरुवातीला 3 नंबरला. ठीक आहे बघा माके इकडे आहे का कुठं नाही पहा इथं 3 आहेत. परत माकेला कुठं दिसतंय बघा इकडं माकेला इथे 1 गुण मिळालाय बघा माकेला इथे 1 गुण आहे. ठीक आहे बघा 3 आणि 1 झाले 4 झाले. परत बघा गुटेला गुटे किती वेळा आलाय बघा गुटे इथं बघा गुटे इथं शेवटला आहे म्हणजे गुटेला इथे 1 गुण मिळाला. आणि परत गुटे कुठे बघा गुटे इथं आहे इथं गुटेला 3 गुण मिळाले. आणि परत गुटे नाही म्हणून गुटेला पण एकूण 3 आणि 1 4 गुण झाले. राहिलं कोण बघा टेंबे. टेंबेला किती गुण मिळतात बघा पाने गुटे टेंबे. चला टेंबे इथं 1 नंबरला आलाय इथला टेंबे काय इथं 3 गुण पकडा टेंबेची. परत टेंबे इथं आहे बघा 2 नंबरला म्हणजे इथं टेंबेची इथं 2 गुण झाले. आणि टेंबे इथं आहे म्हणजे टेंबेची इथं 1 गुण झाले. इकडे बघा टेंबे इथं शेवटला आहे त्यामुळे इथला पण 1 गुण पकडला म्हणजे एकूण बघा 3 आणि 2 5 6 आणि 7 गुण झाले. सगळ्यात जास्त गुण कोणाला मिळाले टेंबेला मिळाले म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा फक्त टेंबेला जाऊ शकतात ते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता बघा संभाव्यतावरचा प्रश्न आहे प्रोबॅबिलिटी काय दिली बघा एका पिशवीमध्ये 2 लाल 3 हिरवे आणि 2 निळे चेंडू आहेत. जर यादृच्छिकतेने म्हणजेच काय रॅन्डमली काय केलं आपण 2 चेंडू काढले तर त्यात एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता किती. बघा आता आपल्याला बघा निळा चेंडू नसला पाहिजे मग चेंडू कशात आले पाहिजे बघा एक तर बघा हिरव्यामधून किंवा लाल मधून बरोबर आहे का. बघा हिरवे किती आहेत 3 आहेत लाल किती आहेत 2 आहेत म्हणजे एकूण 5 चेंडू झाले. या 5 मधून कुठलेही 2 चेंडू आले तर चालतील मग 2 लाल असतील 2 हिरवे असतील किंवा 1 लाल आणि 1 हिरवा असला तरी
चालतोय, फक्त तो निळा नसला पाहिजे. ठीक आहे, एकही चेंडू निळा नसण्याची संभाव्यता विचारली आपल्याला. हे झालं. ठीक आहे बघा, डिवाइड बाय एकूण किती चेंडू आहेत बघा आपले, 2 आणि 3 5 आणि 2 7 आहेत. त्या 7 मधले आपण किती चेंडू निवडणार आहे? 2 निवडणार आहे. ही झाली टोटल संभाव्यता आणि त्यातले आपले कुठले आले पाहिजे बघा, हे 5 मध्ये 2 आले पाहिजे. ते बघा काय निघते पाहिजे उत्तर आता. बघा काय निघेल, 5 फॅक्टोरियल डिवायडेड बाय, बघा इथे काय कसं असते बघा, 2 फॅक्टोरियल आणि इकडे काय निघते 3 फॅक्टोरियल. कसं लक्षात घ्या, हे 5 चा 5 फॅक्टोरियल घेतला आपण, हे 2 ला 2 घेतलं आणि खालची जी बेरीज असते ना ती अंश एवढी असते पहिले बघा. 2 नंतर काय 2 आणि 3 5 येते म्हणून हे घेतलं आपण. ठीक आहे, डिवाइड बाय डायरेक्ट पण सॉल्व्ह करू शकतो, आपल्याला पण समजलं पाहिजे काय चाललंय आपलं. ठीक आहे बघा, वरती काय ते 7 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल आणि 2 आणि 5 7 फॅक्टोरियल येते. ठीक आहे बघा. बरं आता काय निघेल बघा, इकडे इज इक्वल टू केल्यानंतर बघा 5 गुणिले 5 गुणिले 4 गुणिले 3 फॅक्टोरियल म्हणजे काय करायचं, डिवाइडला जी संख्या मोठी आहे तिथपर्यंत काय करायचं आपण उलट मोजायचं. 5 4 3 फॅक्टोरियल आलं, 3 पर्यंत परत पुढे 2 आणि 1 करत बसायची गरज नाही. 3 फॅक्टोरियल करा म्हणजे 3 ला 3 आपण कॅन्सल करू शकतो बघा. 2 गुणिले 3 फॅक्टोरियल डिवाइड बाय इथं किती आहे, 7 गुणिले 6 गुणिले 5 फॅक्टोरियल डिवाइडेड बाय 2 गुणिले 5 फॅक्टोरियल. ठीक आहे बघा, हे 2 फॅक्टोरियल म्हणजे काय असतं, 2 गुणिले 1 काय नाही लिहिलं तरी चालतोय बघा. आता भाग घालवा. चला 3 ला 3 कॅन्सल झाले बघा, 5 ला 5 फॅक्टोरियलला 5 फॅक्टोरियल कॅन्सल झाले. ठीक आहे, चला 5 1 सॉरी बे 1 बे, बे दोन्ही 4 म्हणजे 5 दुनी किती आले बघा, 10 आले. अंशाला 10 आले. खाली किती निघते बघा, बे 1 बे आणि बे त्रिक 6 म्हणजे 7 त्रिक 21 म्हणजे 10 छेद किती येते बघा, 21. ठीक आहे बघा, आपलं उत्तर किती असेल, ऑप्शन नंबर 3 10 छेद 21. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा थोडक्यात वेन डायग्रामचा वरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, एका संग्रहालयात काही पक्षी आहेत, यातील 9 पक्षी तुरेवाले तर 10 पक्षी ठिपकेवाले आहेत. बघा तुरेवाले किती दिलेत आपल्याला, त्यांनी तुरेवाले दिलेत 9 आणि ठिपकेवाले 10 पक्षी ठिपकेवाले. ठिपकेवाले किती आहेत तर 10 आहेत. ठीक आहे बघा, परत पुढे काय दिले, यातील काहींना तुरे तसेच ठिपके आहेत. म्हणजे बघा इथं जे काय येतात पक्षी त्यांना तुरे पण असतात आणि ठिपके पण असतात. ठीक आहे बघा, परत संग्रहालयातील पिवळ्या 7 पक्ष्यांपैकी प्रत्येक पक्षाला तुरा आहे किंवा ठिपके आहेत. बघा आता 7 कसे आहेत बघा, 7 पिवळे आहेत. पिवळे किती आहेत, 7 आहेत. ज्यांना काय आहे बघा, तुरा तुरा पण आहे. तुरे बघा, तुरा किंवा ठिपका म्हटल्या, तुरा असेल किंवा ठिपका असेल, दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. बघा संग्रहालयातील पिवळ्या 7 पक्ष्यांपैकी प्रत्येक पक्षाला तुरा आहे किंवा ठिपका आहे. ठीक आहे, मग दोन्हीपैकी एक काहीतरी आहे. चला परत पुढं, संग्रहालयातील 4 लाल पक्ष्यांपैकी सर्वांना फक्त ठिपके आहेत. बघा आता जे 4 जण आहेत त्यांना काय बघा, 4 लाल आहेत, त्यांना फक्त काय ठिपके आहेत. हे झाले 4 लाल असणारे, ज्यांना फक्त काय आहेत बघा, ठिपके आहेत. बरं आता पुढे काय दिले, या संग्रहालयातील पक्ष्याची शक्य असलेली किमान संख्या निवडा. बघा आता टोटल झाली बघा 10 9 19 बरोबर आहे का नाही. पण वेन डायग्राम मध्ये किती असतं बघा, बघा ही बाहेरची बेरीज 19 जरी असली तरी आतमध्ये जे एकूण विद्यार्थी असतात, जसं आपण बघतो ना इथं जे काय एकूण पक्षी निघतील ते 19 पेक्षा कमी निघणार आहेत. बरोबर आहे का नाही. का, कारण की बघा तुरे आणि ठिपके दोघांच्या मध्ये जे काही संख्या निघते ना त्यामुळे ते काय संख्या आपला एकूण जे आकडा आहे 19चा तो काय तो कमी होतो. आता कसं असतं लक्षात घ्या, 4 झाले लाल बरोबर आहे का नाही, आणि हे 7 जे आहेत थोडक्यात काय, हितला आणि हितला जो पार्ट असतो तो आपण काय पकडतो, फक्त एकामध्ये असणार. म्हणजे काय, फक्त तुरेवाले असतील किंवा फक्त ठिपकेवाले, आणि हममधला पार्ट काय दोन्ही असणार. बरोबर आहे की नाही. मग हे 4 लाल आणि हे 7 जे आहेत ना पिवळे, हे पण काय बघा, एक तर इथं असतील किंवा एक तर इथे येतील. दोन्हीची मिळून बेरीज किती आहे, 7 आहे. ठीक आहे बघा, जसं आपण वेन डायग्राम मध्ये काय बघतो, एका विषयामध्ये 5 बघा, पहिल्या विषयामध्ये 5 दुसऱ्या विषयामध्ये 5 म्हणजे थोडक्यात काय, एका विषयामध्ये 5 असणारे विद्यार्थी कुठले पकडतो आपण, हितले आणि हितले पकडतो, आणि मधले काय असतात, दोन्ही विषयामध्ये 5 असणारे विद्यार्थी असतात. बघा आता इथं हे 7 विद्यार्थी 4 विद्यार्थी कुठले आहेत, हे 7 आणि 4 पक्षी कुठले आहेत, ज्याच्यावरती फक्त तुरा आहे किंवा ठिपका आहे. ठीक आहे बघा, मग आता 7 आणि 4 झाले 11. ठीक आहे, आता बघा हे 10 आणि 9 किती आहेत बघा, 19 आहेत. हे झाले 19. ठीक आहे, आणि हे 7 आणि 4 झाले किती बघा, 11 वजा करा, राहिले किती बघा 8. मग हे 8 विद्यार्थी बघा, आपल्याला काय करायचंय, जेवढे जास्त विद्यार्थी जेवढे जास्त पक्षी आपण या मधल्या पार्ट मधून घेऊ शकतो बेरीज करताना, तेवढी काय आपली संख्या कमी होईल. बघा मग आता 8 ही जी बेरीज आहे ती कुठून घ्यायची बघा, आपल्याला मधनं घ्यायची. मधून जर आपल्याला 8 घ्यायची असेल तर इथे किती मांडावं लागेल बघा, 4 मांडावं लागतं. का,
बघा हे 4 विद्यार्थी आपण कुठं मोजतो, तुरेवाल्यांमध्ये पण मोजतोय आणि ठिपके असणाऱ्यांमध्ये पण मोजतोय. त्यामुळे 2 ठिकाणी मोजले जातात. म्हणजे 4 विद्यार्थी आपण हे 10 ठिपकेवाले म्हटले का नाही, त्या 10 ठिकाणी पण हे 4 मोजलेत आणि 9 तुरेवाले आहेत ना, ह्या ठिकाणी पण हे 4 आपण मोजलेले. येते लक्षामध्ये बघा. बघा मग आता 4 जर आपण मध्ये मांडले, बरोबर बघा. 4 दुने किती असते? 8 असते. बघा आता मग काय निघेल बघा इकडं. आता हे 7 काय आहेत बघा ज्यांच्यावरती बरं आता हे 4 आणि 4 8 झाले. ठिपकेवाले फक्त पडले किती बघा 2 कमी पडले आपल्याला. मग इथं काय करायचं बघा, हे 2 काय करायचं 2 लिहा आणि ह्याला पिवळे देऊन टाका. बघा हे 2 पिवळे. ह्या 7 मधले 2 पिवळे इकडे गेले, राहिले बघा किती फक्त 5 राहिले. ते 5 पिवळे इकडे टाका. 5 पिवळे. म्हणजे बघा ह्या 7 जे काही पिवळे आहेत त्याच्यामध्ये बघा 5 पिवळे कसे आहेत की ज्यांना तुरा आहे आणि 2 पिवळे आहेत त्यांच्यावरती ठिपके. म्हणजे बरोबर काय झाले बघा 4 आणि 2 6 आणि 5 11. हे 11 कसे आहेत बघा ज्यांच्यावरती फक्त तुरा आहे किंवा ठिपका आहे आणि 4 कसे झाले ज्यांच्यावरती दोन्ही आहेत, तुरे पण आहेत आणि ठिपके पण आहेत. असे एकूण किती झाले बघा बघा हे 11 आणि 4 किती झाले 15. ठीक आहे 4 आणि 4 8 4 आणि 4 8 आणि 2 10 आणि 5 15. म्हणजे ऑप्शन नंबर किती असेल बघा 3 असेल. ठीक आहे वेन डायग्राम मध्ये आपण आपण काय बघतो बाहेरची बेरीज जी असते ना ती म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत ना त्याच्यापेक्षा बाहेरची काय असते बेरीज जास्त निघते. ठीक आहे म्हणजे बघा जसं एखाद्या वर्गामध्ये जर समजा 50 विद्यार्थी असतील आणि जर तुम्हाला 6 विषय असतील तर बघा प्रत्येक विषयाचा शिक्षक काय म्हणेल माझ्या वर्गामध्ये 50 विद्यार्थी आहेत. बरोबर आहे का नाही? मग एकूण विषय जर आपले 6 असतील तर बघा 6 पंचे 300 झाले. मग काय 300 विद्यार्थी आहेत का नाही? 50च विद्यार्थी 6 वेळा मोजले गेले. जसे हे 4 पक्ष आहेत ते 2 वेळा मोजले गेले. म्हणून इथं किती आले? 8 आले. ठीक आहे पक्षी किती निघाले आपले 15 निघाले. ऑप्शन नंबर 3. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बरं आता पाय चार्ट वरती क्वेश्चन आहे बघा. काय दिले तुम्हाला? बघा आता हा जो क्वेश्चन आहे तो आयोगाने काय केलाय बघा कॅन्सल केलेला आहे. याचं उत्तर हॅश केले आयोगाने. बरं हॅश का केले म्हणजे उत्तर का चुकले ते सांगतो. म्हणजे प्रश्न चुकीचा आहे का पर्याय चुकलेले आहेत दोन्ही सांगतो तुम्हाला. बघा काय दिले एका देशातील ए बी सी डी ई व एफ या राज्यात स्त्रियांवरील अत्याचारांच्या नोंदवलेल्या गुन्ह्यांची 2018 सालची टक्केवारी वर्तुळ क्षेत्र आलेख व सोबतची माहिती अभ्यासा. ठीक आहे बघा आता 2018 मध्ये महिलांवरती जेवढे अत्याचार झाले त्याची आपल्याला टक्केवारी कुठे दिलेली इथं दिलेली आहे. ठीक आहे असे आणि राज्य किती आपले एकूण 6 राज्य आहेत ए बी सी डी ई आणि एफ. ठीक आहे आता पुढे काय दिले बघा नोंदवलेल्या गुन्ह्यांची एकूण संख्या किती 2,10,000 होती. बघा 2,10,000 ही झाली संख्या. हे जे तुम्हाला दिले ते टक्केवारीमध्ये दिले. ठीक आहे बघा हे 15%, 13, 21, 18, 19 आणि 14 याची बेरीज जर तुम्ही केली तर किती निघते बघा 10, 10, 20, 10, 30, 40, 50, 60 आणि 70. 70 हे किती झाले बघा 80. हे झाले 80 हे 90 आणि हे परत झालेले 100. मग थोडक्यात काय हे 100%चा तुमचा आकडा आहे आणि संख्येमध्ये किती येते 2,10,000 आहे. ठीक आहे बघा आता पुढे काय केलंय बघा जर प्रत्येक राज्यातील गुन्ह्यांच्या स्वरूपाचे गुणोत्तर सारखेच असेल बघा गुन्ह्यांच्या स्वरूपाचे गुणोत्तर काय म्हटलंय बघा सारखेच असेल. आता गुणोत्तर सारखं म्हणजे याचा अर्थ काय असतो बघा आता बघा समजा आपण बघा ए मध्ये बघा 100 विद्यार्थी आहेत. बी मध्ये 200 विद्यार्थी आहेत आणि सी मध्ये आपण समजू की 300 विद्यार्थी आहेत. ठीक आहे बघा तसं तात्पुरतं आपण ठीक आहे पकडू फक्त संख्या 100, 200 आणि 300 विद्यार्थी आहेत. प्रमाण म्हणजे कसं असतं बघा जर बघा ए राज्यामध्ये आता हे आपल्याला काय दिलेत बघा महिलांवरचे अत्याचार दिले. ठीक आहे बघा प्रमाण सारखं म्हणजे काय असेल बघा जर आता इथं पुढे काय दिले बघा समजा हुंडाबळीचे समजा आपल्याला काय दिले बघा इथं जर बघा 10 गुन्हे होत असतील 10 गुन्हे ए राज्यामध्ये 100 गुन्हे जर नोंदवत असतात आपण त्यातले 10 गुन्हे काय आहेत बघा तर कशावर आहेत बघा हुंडाबळीवरती कशावरती आहेत हुंडाबळी. ठीक आहे बघा तर बी राज्यामध्ये बघा किती असतील बघा 20 असतील. पण बघा हे 10 विद्यार्थी जे आहेत ना हे 100च्या 10% आणि हे 20 जे आहेत ना हे 200च्या किती आहेत बघा हे पण 10%च आहेत. म्हणजे ही संख्या किती आहे 10% ही पण किती आहे 10%. प्रमाण जे आहे ते काय बघा सेम दिले तुम्हाला. मग थोडक्यात काय फक्त हुंडाबळी जर आपण पकडला 10% आणि बाकी इतर जर सगळे आपण इथं बघा 90% पकडले. हे किती पकडले 90%. तर किती पकडले 90%. संख्येमध्ये बदल असेल बरोबर आहे का कारण की 2,10,000 हे गुन्हे आहेत की नाही आपल्याला 6 राज्यांमध्ये वाटून टाकायचे. कुठं 18%, कुठे 21%, 19%, 14, 15, 13 या टक्के. त्यामुळे संख्या असेल ना संख्यामध्ये बदल होईल. प्रत्येक राज्यामध्ये जेवढे काही गुन्हे नोंद केलेले त्याची संख्या बदलणार आहे सगळी बरोबर की नाही. पण काय म्हटले बघा राज्यातील गुन्ह्यांच्या स्वरूपाचे गुणोत्तर सारखेच आहे. गुणोत्तर काय म्हटले बघा सारखेच असेल. म्हणजे बघा हुंडाबळी जर आपण 10% असेल आणि इतर गुन्हे जर 90% असले थोडक्यात काय 1:9 झाले प्रमाण. इथं पण काय बघा 20 आपण काय पकडले 200 मधले 20 काय झाले हुंडाबळी पकडले. तर थोडक्यात काय 200च्या 20 मध्ये 10% झाले.
मग 90% काय असली तर गुन्हे असले म्हणजे एकास 9 झालं. बरोबर सेम इथं बघा सी मध्ये किती निघतील बघा 30 निघतील आणि बाकीच्या इकडे 270 निघतील. म्हणजे काय निघेल बघा हे 10% आणि हे झाले 90%. प्रमाण सेमच आहे एकास 9. इथं पण एकाच 9 इथं पण एकाच. ह्याला काय म्हणतो आपण प्रमाण म्हणतो. ठीक आहे बघा. गुणोत्तर काय दिले सारखेच असेल आणि एकूण गुन्ह्यात हुंडाबळींची नोंदवलेली टक्केवारी किती आहे 9 असेल. बघा आता जर प्रमाण जर सगळ्यांचं सारखं असेल आता प्रमाण सारखं म्हणजे कसं बघा आता इथं हुंडाबळी म्हणजे थोडक्यात 100 मध्ये बघा त्या 100 मध्ये आता 9% दिले बघा टक्केवारी किती दिली आपल्याला 9 दिलेले 100 मध्ये बघा जर 100 मध्ये जर 9 विद्यार्थी 9 गुन्हे असेल की ज्यांच्यावरती हुंडाबळीची केस आहे 100 मधले 9 गुन्हे हुंडाबळीचे तर 200 मधले किती असतील बघा 200 मधले इथं 18 असतील 300 मधले इथे 27 असतील येत्या लक्षामध्ये 300 मधले किती असतील 27 असतील पण टक्केवारी जर काढली तर बरोबर हे पण 9% ही पण 9% ही पण 9%च निघेल प्रमाण सगळं तुम्हाला सेम म्हटलंय ठीक आहे बघा त्याच्यामुळे बघा आता इथे काय नोंदवलेल्या टक्केवारी 9 असेल ठीक आहे बघा त्याच्यामुळे इथे काय प्रमाण सेम असल्यामुळे काय बघा संख्या चेंज होईल पण प्रमाण गुणोत्तर जे रेशिओ जो आहे ना आपला तो रेशिओ बदलणार नाही आणि बघा काय म्हणते एकूण गुन्ह्यात हुंडाबळींची नोंदवलेली टक्केवारी 9 असेल पूर्ण बघा ह्याच्यामध्ये जर 9% गुन्हे जर कशा हुंडाबळीवर असतील याचा अर्थ काय बघा प्रत्येक राज्यामध्ये जेवढे काय गुन्हे असतील ना त्याच्यामध्ये 9% गुन्हे हे कशावर झालेत बघा तर हुंडाबळीवर झालेले प्रत्येक राज्यामध्ये संख्या काही असू द्या त्याच्यामध्ये काय असेल बघा तर हुंडाबळींची संख्या किती असेल बघा 9 असेल किती असेल बघा 9% म्हणजे ह्याच्यामध्ये पण 9% म्हणजे 9 बघा हे 9% झाले इथं ह्या 200 मधले किती असेल बघा 18 आणि 300 मध्ये झाले 27 म्हणजे हे पण 9% हे पण 9% आणि हे पण 9% बघा आता संख्या बदलली कशी एकूण संख्या जी आहे ना त्या प्रमाणामध्ये काय निघेल संख्या निघेल पण टक्केवारी सेम निघेल बघा 100च्या दुप्पट 200 100च्या तिप्पट 300 बघा 9च्या दुप्पट 18 9च्या तिप्पट 27 आहे येते लक्षामध्ये बरं आता इथं पुढे काय दिले बघा तर ई राज्यातील हुंडाबळींची संख्या बी राज्यापेक्षा कमी असलेल्या टक्केवारीची निवड करा आता प्रश्न फक्त का चुकलाय बघा प्रश्न फक्त इथं काय दिले ई राज्यातील हुंडाबळींची संख्या बी राज्यापेक्षा कमी असलेली बघा ई राज्यामध्ये 18% गुन्हे आहेत आणि बी राज्यामध्ये 15% गुन्हे आहेत बरोबर आहे का नाही त्याच्यामुळे ई राज्यामध्ये बी पेक्षा कमी असणारे का गुन्हे नाही ई राज्यामध्ये बी पेक्षा जास्त गुन्हे असणार इथं फक्त काय विचारले बघा आपल्याला इथं फक्त ईच्या ऐवजी इथं बी करायला पाहिजे होतं आणि इथं बीच्या ऐवजी फक्त ई करायला पाहिजे होतं तर हा प्रश्न बरोबर येते आणि बघा फक्त एवढं जर केलं असं तर उत्तर काय निघते ते पण सांगतो मला बघा फक्त बीच्या जागेला ई करा आणि ईच्या जागेला बी करा काय निघते बघा बी राज्यातील हुंडाबळींची संख्या बी राज्यातली किती 15 आहे 15% दिले बघा ई राज्यापेक्षा कमी असलेल्या टक्केवारीची निवड करा टक्केवारी म्हणजे थोडक्यात काय ई पेक्षा कितीने कमी आहेत बी मध्ये ठीक आहे बरं आता हे तर काय 2,10,000चे 18% किती 2,10,000चे 15% किती त्याचे 9% काढत बसण्याची गरज नसते बघा ह्या संख्येचा इथं काही संबंध नाही 2,10,000चा लक्षात घ्या आता फक्त काय बघा मी तुम्हाला काय सांगितले हे दोघं एकमेकांमध्ये ज्या प्रमाणामध्ये 18-15 म्हणजे थोडक्यात काय हे 3 सख्खा 18 आणि 3 बघा हे 3 सख्खा 18 आणि 3 5 15 म्हणजे बी आणि ई चे एकमेकाशी गुणोत्तर काय बघा काय ते गुणोत्तर काय ते 5-6 निघते बरोबर आहे की नाही मग त्याच्यामध्ये बघा जे 9%ची जी काय संख्या असेल ते पण कुठल्या प्रमाणामध्ये असणार आहे 5-6 मध्ये असतील बघा इथं काय दिले तुम्हाला 100 आणि 200 एकाच दोन आहे का नाही संख्येमध्ये पण इथं काय असेल बघा 9 आणि 18 एकाच दोन हे 100 200 300 ना इकडे 9 18 बरोबर आहे ह्याचे दुप्पट आहे आणि ह्याचे तिप्पट आहे म्हणजे बघा संख्या जी असेल ना तर ते त्या प्रमाणात असणार आहे कुठल्या इथं जे तुमचे एकमेकाचे प्रमाण दिसतंय त्याच प्रमाणामध्ये ह्या संख्या पण असणार आहे त्याच्यामुळे बघा इथं आपण डायरेक्ट कोणापेक्षा म्हटले बघा आता तात्पुरता आपण हे ई ला काट मारू बघा बी राज्यातील हुंडाबळींची संख्या ई राज्यापेक्षा ई राज्य किती आहे बघा 18 आहे ई ला खाली पकडा ई राज्य ज्याला पेक्षा जो दिलेला असतो ना बघा ई राज्यापेक्षा तर काय करायचं ते कधी पण कुठं छेदाला असतं हे 18 पकडलं आपण आणि त्याच्यापेक्षा बघा बी राज्यातील हुंडाबळींची संख्या कितीने कमी दिसते बघा हे 18 आणि हे 15 मध्ये 3 ने कमी दिसते बरोबर आहे काय ह्याला कितीने कमी 3 ने कमी तर ही टक्केवारी किती येते तुम्हाला विचारले किती निघते बघा इकडं 3 एके 3 आणि 3 सख्खे 18 बघा इथे काय निघेल बघा 6 एक बरं आता 100 भागिले 6 बरं बे त्रिक 6 आणि बे पंचे 10 म्हणजे 50 भागिले 3 करा 50 भागिले 3 केले काय निघते बघा 16 त्रिक 48 48 आणि 2 बरोबर 50 ठीक आहे बघा म्हणजे उत्तर काय निघेल 16.3% बरं आता काही ठिकाणी तुम्हाला कसं सांगितले बघा इथं काय म्हटलंय तुम्हाला की राज्यातील गुन्ह्यांच्या स्वरूपाचे गुणोत्तर सारखेच असेल आणि एकूण गुन्ह्यात हुंडाबळींची नोंदवलेली टक्केवारी 9 असेल तर राज्यातील हुंडाबळींची संख्या बी राज्यापेक्षा ई राज्यापेक्षा किती कमी असलेली टक्केवारी निवड करा बघा एक लक्षात घ्या
संख्येची टक्केवारी काढा किंवा गुणोत्तराची टक्केवारी काढा, टक्केवारीमध्ये बदल होत नाही, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला कुठं जरी म्हटलं की तर त्यांनी गुणोत्तराची टक्केवारी विचारायला पाहिजे होती, तरी पण काही फरक पडत नाही बघा, लक्षात घ्या. तुम्ही आता बघा या 100 मध्ये किती हे 9 आहे, बरोबर आहे का नाही, आणि 200 चे 18%. इथं काय दिसते बघा, एकाच 2 आहे, बरोबर आहे का नाही. बघा हे गुणोत्तराची टक्केवारी काढा किंवा संख्येत टक्केवारी काढा, तुमच्या उत्तरामध्ये बदल होत नाही, लक्षात घ्या. त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. इथं आपलं उत्तर काय निघणार आहे, ऑप्शन नंबर 3च येणार आहे. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा नातेसंबंधावरचा प्रश्न आहे. काय दिले बघा ह्याच्यामध्ये, पुढील माहिती काळजीपूर्वक वाचा व त्यावरून प्रश्नाचे उत्तर निवडा. काय दिले बघा, x हा y चा भाऊ आहे. बघा x हा भाऊ आहे, x हा भाऊ आहे कुणाचा, y चा. बघा पुरुषाला आपण चौकोन केलं आणि भाऊ असल्यामुळे इज इक्वल टू साइन दिलं. पुढे काय दिले बघा, z ही x ची बहीण आहे. बघा x ची बहीण कोण आहे, बघा z ही बहीण आहे कुणाची, x ची. बघा लेडीजला काय करतो आपण, त्रिकोण करतो. पुढे काय दिले बघा, बघा आता एक्स वाय किंवा झेड ला धरून वाक्य पकडायचं. बघा इथं वाय दिसते, एम आणि एन आहे, बरोबर आहे का. तात्पुरतं ते वाक्य बाजूला ठेवायचं. खालचं वाक्य वाचा, एन ही वाय ची मुलगी आहे. बघा वाय ची मुलगी कोण आहे, तर एन आहे. बघा एन ही वाय ची मुलगी आहे. आणि वरती वाचा आता, एम हा एन चा भाऊ आहे. बघा एम हा एन चा भाऊ कोण आहे, एम आहे. एम हा एनचा भाऊ, याचा अर्थ काय बघा, एम आणि एन ही एकमेकांची भावंड आहेत आणि दोन्ही कुणाची आपत्ती आहेत बघा, तर वायच्या आपत्ती. ठीक आहे बघा. बरं आता काय दिलंय, एम चे काका असणारी व्यक्ती कोण. आता बघा एम चे काका म्हणजे कोण झाले बघा, अंकल, बरोबर आहे का. बघा एम चे काका असणारी व्यक्ती कोण असेल बघा. आता बघा मराठीमध्ये जर आपण बघितलं तर वडिलांचा भाऊ बघा वडिलांचा जर भाऊ असेल ना, वडिलांचा भाऊ, भाऊ कोण पकडतो आपण, वडिलांचा भाऊ हा काका असतो, बरोबर आहे का. आणि आईचा, बघा आईचा भाऊ हा कोण असतो बघा, मामा असतो. दोन्हीला काय म्हणतात बघा, तर काय म्हणतात, या दोन्हीला काय म्हणतात, अंकल म्हणतात. तिथे लक्षामध्ये, या दोन्हीला काय म्हणतात, अंकल म्हणतात इंग्लिशमध्ये. आता जर बघा इथं काका म्हटले आणि आपण जर बघा आणि तुम्हाला कन्फर्म उत्तर विचारले बघा, हे सगळे कधी एक्स वाय झेड आणि एन हे चारही पर्याय तुम्हाला कन्फर्म दिलेले आहेत. बरं आता इथे काय निघेल बघा, जर आपण बघा तात्पुरतं ह्याला द्यायचे सोडून मराठीमध्ये जर वडिलांचा जर भाऊ पकडलं, तर शक्यतामध्ये जर बघितलं आपण तर बघा वाय हा, बघा आता वाय जर आई असेल तर एक्स हा काय निघेल बघा, मामा निघेल. आणि वाय जर वडील असतील तर एम हा कोण निघेल बघा, तर काका निघेल. मग एका शक्यतेमध्ये बरोबर जरी वाय जर वडील पकडला तर आला तर काका कोण येणार, तुमचा एक्सच येणार आहे. त्यामुळे उत्तर काय असेल आपलं, एक्स असेल, ऑप्शन नंबर 1 पहिलं. ठीक आहे. पण काय काय जर पर्यायामध्ये जर तुम्हाला पर्याय असता की वायचे लिंग माहित असायला हवे किंवा वायचे जेंडर माहित असायला हवे, तर मात्र तर त्या ठिकाणी मात्र त्या पर्यायाला टिक मार्क करायचं. पण इथं तसा पर्याय न दिल्यामुळे आपण डायरेक्ट कुठला काका येऊ शकतो, तर एक्स हा येऊ शकतो, म्हणून एक्स ला टिक मार्क केली. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा आता कागदाच्या घडीवरचा प्रश्न आहे. काय दिले बघा, पारदर्शी कागद वायच्या घड्या घालून मिळवलेली घडी निवडा. बघा आता घडी घालताना नेहमी एक लक्षात ठेवायचं, एका हातावर डाईसची पण आपल्याला प्रतिकृती अशी दिली असते, बरोबर आहे. अनफोल्डेड डाईस जो असतो आपला तो, तर त्याच्यामध्ये बघा हेच बघा एक कार्ड एक जी काय बॉक्स असते ना आपले, समजा हा बॉक्स आपण इथं मांडला, इथं फोल्ड केला आणि परत ह्याची घडी घालून इथं घडी आणली, म्हणजे ह्या बॉक्सची घडी जर इथं घातली परत ह्याची घडी इथं जर घातली ना, इथं जी तुम्हाला डायग्राम दिसते ना सेम ती पण इथं झालेली असते. ठीक आहे, येते लक्षामध्ये. म्हणजे बघा ह्याची घडी जर आपण घडी इथे एक घातली परत इथं जर घडी घातली, तर इथं जी डायग्राम आहे ना, इथं पण ती सेम तिथं तशी दिसत असते. म्हणजे इथली आणि इथली डायग्राम काय असते बघा, सेमच असते. इथली आणि इथली सेमच दिसणार आहे आणि इथली आणि परत बघा इथली काय असेल, सेमच दिसेल तुम्हाला डायग्राम. ठीक आहे. बरं आता पर्याय सिलेक्ट करताना कसा करायचा बघा, लक्षात घ्या. चारही पर्याय जर आपण बघितले तर बघा हा जो काळा सर्कल दिसतोय तुम्हाला, काळा ट्रायंगल, काळा त्रिकोण काय दिसतोय बघा तुम्हाला, सगळीकडे समान प्रमाणात दिसतोय, बरोबर आहे की नाही. आधी काळ्याला फोकस करा. बघा आता काळा जर आपण बघितलं बघा, इथं जर आपण निम्म्याच्या खाली आहे, बरोबर आहे का नाही, आणि इथं जर बघितलं तर तो निम्म्याच्या वर आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्या डायग्राम कुठल्या तरी एका बॉक्स मध्ये आणावं लागतील, बरोबर आहे. मग कुठल्या बॉक्स मध्ये तुम्हाला सिलेक्ट करावं लागतील ते बघावं लागतं. कसं, आता बघा इथं काय बघा, हा जर काळा बघा ही जर खालचा पार्ट मी जर काय केला, फोल्ड केला कशावरती, याच्यावरती, तर बघा ह्याची निम्मी बाजू कुठे इथं दिसते, बरोबर आहे. ही झाली निम्मी बाजू. आणि ह्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये कसं असतं बघा, ही खालची बाजू इकडे जाते वरती, म्हणजे ही जी
ही जी बाजू आहे ना ती इथं टच होतं, ठीक आहे. आणि ही जी बघा निम्मी बाजू आहे ना ती इथल्या इथेच बघा सिलेक्ट होणार. म्हणजे हा जो त्रिकोण आहे ना काळा, तो इथं निघेल बघा. इथं कुठं निघतो? हा इथं असतो. हा जो त्रिकोण आहे ना, तो इथं निघतो. त्या निम्म्याच्या खाली. कारण इथे निम्म्याच्या वर काळा आहे, निम्म्याच्या खाली कोणाला? काळा त्रिकोणाला. बरं, आता एवढं तर कळलं, की आपल्याला ह्या बॉक्सवरती सगळ्या काय करायचं? फोल्ड आणायचे. ह्या बॉक्समध्ये सगळ्या गाड्या आपल्याला आणायच्या इथपर्यंत. एवढं तर कळलं आपल्याला. ठीक आहे बघा. आता इथं जर आणायचं असेल, तर बघा आता हा बघा, हा बरोबर इथं आला, की हा जसा आहे तसा राहणार आहे. मग ही जी बघा डायग्राम दिसते तुम्हाला, इथं ॲज इट इज कुठं ह्या ऑप्शनमध्ये दिसते बघा. इथं आहे, इथं नाही, हे कॅन्सल झालं. इथं पण आहे आणि इथं पण आहे. ठीक आहे, बरोबर आहे की नाही? बघा ही पहिली गोष्ट कॅन्सल झाली. बरं, आता दुसरं काय बघा, ह्या दोन्ही जर डायग्राम आपण बघितल्या, हे एकमेकांवरती जर आले, तर हा सर्कल आणि हा सर्कल बघा एकाच कोपऱ्यात आहेत, बरोबर आहे की नाही? आणि ते एकमेकांवर आले काय होईल बघा, पूर्ण सर्कल तयार होईल. ठीक आहे. मग आता पूर्ण सर्कल जर तयार होत असेल ना, तर बघा 3 नंबर पण कॅन्सल होईल आणि 4 नंबर पण कॅन्सल होईल. लक्षात येते का? ही आणि ही बघा एकमेकांवर जर समजा आपण आणले, पहिली गोष्ट म्हणजे या दोन्ही एकमेकांना बघा एक आड आहेत का? एक आहेत, बरोबर आहे का नाही? ही बाजू बरोबर ह्याच्यावरती येणार आहे. तिथं तो सर्कल तयार होतो. बघा, तिथं जर आला एकमेकांवर घेतला आणि परत आपण बघा, समजा हा सर्कल आपण इकडे टाकला बघा, लक्षात घ्या. बघा हा जरी इथं आला ना, तर ह्या कोपऱ्यात येतो तो. येते लक्षामध्ये? तो इथं येतो आणि परत हा इथल्या इथं लगेच फोल्ड होणार आहे आणि इथं सर्कल तयार होणार आहे. त्याच्यामुळे बघा सर्कल तुम्हाला 2 दिलेत, बरोबर आहे? इथं आणि इथं. इथं सर्कल पूर्ण होत नाही. त्यामुळे हे 2 काय झाले? कॅन्सल झाले. बरोबर आपला ऑप्शन नंबर पहिलाच आहे. तरी पण बघा बाकी सर्कल कसा निघतात बघा. आता बघा ही जी तुम्हाला त्रिकोण दिसतोय, बरोबर आहे की नाही? तोच त्रिकोण तुम्हाला इथं मांडायचा आहे तसा. कारण की ही आणि ह्याच्यावरती डायग्राम कशी असणार आहे? सेम असणार आहे घडी घातल्यानंतर. बरोबर ही काय निघेल बघा, इथं खाली निघेल असं. मग इथं जर तुम्ही बघितलं बघा, कुठं दिसतोय तुम्हाला? इथं आहे. बरोबर आहे की नाही? इथं ॲज इट इज आहे बघा इथं. ही डायग्राम जशी आहे तशी इथे येणार आहे. कुठे? ह्या कोपऱ्यामध्ये. ठीक आहे. ही आहे अशी निघेल. म्हणजे बरोबर आपल्याला कुठे निघते मग? ऑप्शन नंबर 1 मध्ये निघते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा पझल वरती प्रश्न आहे. काय दिले बघा याच्यामध्ये? पी, क्यू, आर, एस, टी आणि यू या व्यक्ती हरित कार्यकर्ते आहेत. यातील एक व्यक्ती अध्यापक, एक व्यक्ती आरोग्यसेवक, एक व्यक्ती चहाची टपरी चालवते, एक व्यक्ती ग्रंथपाल आणि 2 स्त्रिया शेतकरी आहेत. ठीक आहे बघा. 6 व्यक्ती आहेत. 6 व्यक्तींचे आपल्याला त्यांनी काय दिलेत? कुठला कुठला व्यवसाय करतात ते दिलेले आहेत. पहा या गटात 2 विवाहित जोडपे आहेत. ठीक आहे बघा. 2 विवाहित जोडपे आहेत. पहा 2 विवाहित जोडपे आहेत. पती पत्नी, पती पत्नी. ठीक आहे बघा. चला परत पुढे काय दिले? ग्रंथपाल व्यक्तीने एस-टी विवाह केला आहे. बघा ग्रंथपालने कुणाशी विवाह केला? एस बरोबर. ग्रंथपालने एस बरोबर विवाह केलेला आहे. बरं परत जी शेतकरी आहे. बघा जी म्हणजेच कोण? येस कोण आहे? शेतकरी आहे. बघा इथं आणि बरं इथं वरती काय म्हटले बघा तुम्हाला? 2 स्त्रिया शेतकरी आहेत. म्हणजे शेती करणारी व्यक्ती कोण असणार आहे? स्त्री असणार आहे. ही कोण आहे बघा? तर शेतकरी आहे. बरं पुढे काय दिले बघा आता? गटातील एकही स्त्री चहाची टपरी चालवत नाही. मग बघा किंवा आरोग्य सेवकही नाही. म्हणजेच बघा गटातली चहाची टपरी चालवणारा कोण असेल बघा? बघा चहाची टपरी चालवणारा कोण असेल? पुरुष असेल इथं. आणि परत दुसरं कोण आहे बघा? हे आरोग्य सेवक. आरोग्य सेवक पण कोण आहे? तर पुरुष असेल. ठीक आहे. आणि शेतकरी कोण असेल बघा? शेतकरी करणारे कोण आहेत? तर स्त्री आहेत. ठीक आहे बघा शेतकरी कोण आहेत? हे चौकोन झाले. शेतकरी कोण आहेत? तर स्त्री आहेत. एवढं तर कळलं आपल्याला. बरं पुढे काय दिलंय बघा आता? हां. आर ही व्यक्ती चहाची टपरी चालवते. तिने यू ह्या व्यक्तीशी विवाह केला आहे. बघा आता आर काय चालवते बघा? चहाची टपरी चालवते. आणि आपल्याला काय कळलंय बघा? चहाची टपरी चालवणारा कोण आहे? तर पुरुष आहे. मग आर हा कोण असेल बघा? तर पुरुष असेल आणि तो काय चालवतोय? चहाची टपरी चालवतोय. प्लस त्याने कोणाशी विवाह केलेला आहे? यू ह्या व्यक्तीशी विवाह केला आहे. यू कोण झाला? स्त्री झाला. चला परत पुढे काय दिलंय बघा? जी अध्यापक आहे. यू कोण आहे बघा? तर अध्यापक आहे. ठीक आहे बघा. आता परत पुढे काय दिले बघा? पी ने एस शी विवाह केला आहे. बघा पी ने कोणाशी विवाह केला? एस शी. मग इथं पी कोण असेल बघा? इथं असेल ग्रंथपाल जो पुरुष आहे. ठीक आहे बघा. 2 विवाहित जोडपी निघाली आपली. चला पुढे काय दिले बघा? आणि पी ने विवाह केला आणि टी ही व्यक्ती शेतकरी नाही. बघा आता टी जर शेतकरी नसेल तर राहिले काय बघा आता? ग्रंथपाल गेला, शेतकरी गेला, अध्यापक गेला, चहा विकणारा गेला. आता राहिला कोणी? एक शेतकरी. बघा आता ग्रंथपाल पण गेला इथं, बरोबर आहे का? ग्रंथपाल पण गेला आपला.
आता राहिले कोण बघा, आता अध्यापक पण गेला इकडं, अध्यापक पण गेला. राहिले काय आता आरोग्य सेवक. ठीक आहे बघा. राहिला कोण आता आरोग्य सेवक. बरोबर आहे का? मग टी व्यक्ती कोण असेल बघा, टी जर शेतकरी नसेल, तर टी हा कोण असेल तर आरोग्य सेवक. आणि आरोग्य सेवक कोण आहे बघा, तर चौकोन आहे. चौकोन आहे म्हणजेच कोण आहे तर पुरुष आहे. मग टी हा कोण झाला, पुरुष झाला आणि तो कोण आहे तर आरोग्य सेवक आहे. राहिलेली व्यक्ती कोण असेल बघा, आता इकडे स्त्री असेल का, राहिला फक्त आता एक शेतकरी कोण आहे बघा, पी क्यू आर एस टी यू. बघा पी राहिला कोण इकडे क्यू घ्या, पी क्यू आर एस टी आणि यू. राहिली व्यक्ती कोण आहे बघा, शेतकरी. क्यूला आपण लेडीज काय केले, कारण की आता राहिलेल्या व्यक्ती शेतकरी आहे. शेतकरी कोण आहे तर स्त्री आहेत. बरं आता विचारले काय बघा, दिलेल्या पर्यायातून असत्य विधान निवडा. याचा अर्थ काय बघा, असत्य विधान निवडा म्हणजेच काय, 3 विधान बरोबर असली, एक विधान चूक असेल. बघा गटातील काय दिले, गटातील स्त्रियांची एकूण संख्या निश्चित करणे शक्य नाही. गटातल्या स्त्रिया आपण निश्चित करू शकतो का बघा, 1, 2 आणि 3 स्त्री आहेत ते आपण निश्चित करू शकतो. तर पहिलंच काय ते बघा चूक येते, म्हणजे आपलं उत्तर निघून गेलं. ऑप्शन नंबर काय असेल, पहिला असेल. तरी पण दुसरे ऑप्शन चेक करू आपण. बघा, जी व्यक्ती ग्रंथपाल आहे ती नक्कीच स्त्री नाही. बघा ग्रंथपाल व्यक्ती नक्कीच स्त्री नाही, बरोबर आहे. ती कोण आहे तर पुरुष आहे. चला पहिले 2 नंबरचं बरोबर आहे. 3 नंबर काय, जी व्यक्ती चहाची टपरी चालवते ती नक्कीच गटातील पुरुष सदस्य आहे. बघा चहाची टपरी चालवणारा पुरुष सदस्य आहे का, तर आहे. हे पण बरोबर आहे. आणि 4 नंबरला काय, या गटात नक्कीच 3 स्त्री सदस्य आहेत. तर बघा 3 स्त्रिया कोण, एस, यू आणि क्यू हे 3 सदस्य स्त्री आहेत. बरोबर. 4 नंबर पण बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय बघा, चुकीचं विधान विचारले, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू. बघा आता काय दिलं तुम्हाला इकडं, बघा पुढील परिच्छेद म्हणजेच काय, पॅसेज वरती प्रश्न विचारलाय. पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून युक्तिवादाच्या केंद्राचे सर्वात उत्तम वर्णन करणारे विधान निवडा. पॅसेज पण दिला आणि त्याच्यामध्ये युक्तिवाद पण विचारलाय. ठीक आहे बघा. चला काय दिले बघा आता, माणूस चलित वा माणूस विरहित प्रौद्योगिकीय प्रगत सागरी पाण्यातील वाहनांमुळे सामुद्रिकी तज्ञांना सागर तळाचे निरीक्षण करणे शक्य झाले आहे. म्हणजे बघा, माणसांना एखाद्या मशीनमध्ये न पाठवता विदाऊट माणसं आपण एखाद्या मशीनमध्ये ती मशीन आपण समुद्रामध्ये पाठवू शकतो तळाला. ठीक आहे. चला पुढे काय दिले बघा, खोलात बुडी घेणाऱ्या पाणबुड्या सागर तळाचे प्रत्यक्ष निरीक्षण करतात आणि यातील काही पाणबुड्या अनेक मैल खोलात बुडी घेऊ शकतात आणि 15,000 फूट खोलीवर प्रवास करतात. पाण्याचे तापमान, प्रवाह आणि हवामान या संबंधीच्या विधेसह मिळालेली माहिती जमिनीवर प्रयोगशाळेत परत प्रक्षेपित करणाऱ्या विद्युत संदेश यंत्रणा सज्ज करते शंकुदुरुस्तीच्या नियंत्रित करता येतात. विशेषतः ऊर्जा व अन्य यांच्याशी संबंधित मानवजातीचा काही गंभीर समस्या या पाण्याखालील वाहने करत असलेल्या निरीक्षणांच्या मदतीने सोडवणं कदाचित शक्य होईल. ठीक आहे बघा. थोडक्यात काय आहे, सगळा पॅसेज कशावर दिला आपल्याला बघा, तर मानवरहित म्हणजे जसं आपण बघा आता एखादी इलेक्ट्रिक गाडी म्हणजे ड्रायव्हर नसताना सुद्धा चालू शकते, त्याप्रमाणे काय बघा, माणसं नसलेली आपण एक पाणबुडी काय केली, समुद्रात तळाला घालवली आणि तिचं काय केलं आपण अभ्यास केलेला. ठीक आहे. आता पुढे काय दिले बघा, आणि ह्याच्यावरती काय केलं आपल्याला बघा, पुढील परिच्छेद काळजीपूर्वक वाचून युक्तिवादाच्या केंद्रात सर्वात उत्तम वर्णन करणारे विधान निवडा म्हटले. ठीक आहे बघा. काय दिले बघा आता, पाण्याखालील प्राद्योगिक प्रगत वाहने 15,000 फूट खोलवर प्रवास करतात. बरोबर आहे, करतात. बरं पुढे काय दिले बघा, सतत वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आपण ऊर्जा व अन्न टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत. बघा इथं तुम्हाला काय दिले, विशेषतः ऊर्जा व अन्न यांचे संबंधित मानवजातीच्या काही गंभीर समस्या या पाण्याखालील वाहने करत असलेल्या निश्चित निरीक्षणांच्या मदतीने सोडवणे कदाचित शक्य आहे. बरं ठीक आहे. आता इथं लोकसंख्येचं काय, त्यांनी लोकसंख्या वाढ वगैरे काही वापरलेलं नाही, पण तरी पण तात्पुरतं आपण बाजूला ठेवू. पुढे 3 नंबर काय दिले बघा, पाण्याखालील प्रगत वाहने समुद्र तळाबंधनाने विदा गोळा करतात आणि तिचा वापर ऊर्जा व अन्य दुष्काळाशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी करता येईल. हे पण बरोबर आहे. 1 आणि 3 नंबर आपल्याला माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. पण बघा ही काय एक लाईन आहे, पूर्ण पॅसेज आपला कशावरती दिलाय त्यांनी आपल्याला ते महत्वाचं आहे. चौथं वाक्य आहे बघा, पाण्याखालील प्रगत वाहनांचे कार्य. या वाक्यामध्ये 1 नंबर बी आला आणि 3 नंबर बी आला. म्हणजे हे पण येते आणि 3 नंबर पण येते. आणि बघा ह्यातलं जर वाढती लोकसंख्या जर शब्द बाजूला ठेवला, तर पुढे जे काय आहे, ऊर्जा व अन्न टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड देत आहोत, तर हे वाक्य पण पॅसेजमध्ये दिलेले आहे आपल्याला. ठीक आहे. तर बघा ही सगळी माहिती ही एवढ्या वाक्यामध्ये काय होते, येऊन जाते. कारण की आपल्याला पूर्ण पॅसेजला काय करायचंय बघा, पूर्ण पॅसेजला फोकस करायचा आपल्याला. ही माहिती जी आहे ना ती सेपरेट माहिती आहे. पूर्ण पॅसेज कशावरती दिले आपल्याला त्यांनी, तर बघा पाण्याखालील प्रगत वाहनांचे कार्य जे आहे ना तेवढ्यामध्ये सगळी माहिती काय होती, कव्हर होऊन जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय, ऑप्शन नंबर 4 येते. ठीक आहे.
चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा क्लॉक चॅप्टर वरती, घड्याळ चॅप्टर वरती क्वेश्चन काय दिले बघा. एका व्यक्तीचे मुख्य पश्चिमेकडे आहे. एका व्यक्तीचे मुख तोंड कुठं आहे, पश्चिमेकडे आहे. बरं आता तुम्हाला क्वेश्चन कशावर दिलेत बघा, तर अँगल वरती दिलेत, बरोबर आहे का. बघा 180 डिग्रीचा अँगल, 45 डिग्रीचा अँगल. तर काय करायचं बघा, सर्कल काढून घ्या. जेवढ्या दिशेत ना तेवढ्या दिशा दाखवून टाका. इकडे काय बघा, वरती उत्तर आहे, खाली दक्षिण, इकडं पूर्व, इकडं पश्चिम, इथं आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य आणि इथं ईशान्य. ठीक आहे बघा. आता काय करायचं बघा, एका व्यक्तीचे मुख पश्चिमेकडे आहे. पश्चिमेकडे आहे म्हणजे बघा इथं तोंड आहे आपलं, इथं फक्त पॉईंट ठेवायचं. ठीक आहे. इथं बरं पुढे काय दिले बघा, ती व्यक्ती घड्याळाच्या दिशेने 45 डिग्रीतून वळते. घड्याळाच्या दिशेने म्हणजे कसं बघा, घड्याळ क्लॉकवाईज, घड्याळ ज्या दिशेने आपलं पळतं, काटा आपला कसा पळतो बघा, असा पळतो. ह्याच्यामध्ये कितीने पळते बघा, 45 अंशातून. प्रत्येकी बघा शेजार शेजारच्या दोन दिशांमध्ये कितीचा अँगल असतो, 45 डिग्रीचा अँगल असतो. मग इथून कुठे गेली बघा, इथं आली, वायव्येकडे आली, उजव्या दिशेला. चला परत पुन्हा घड्याळाच्या दिशेने 180 तून वळते. म्हणजे थोडक्यात काय, 180 आता घड्याळ दिशेने म्हणजे काय, घड्याळ ज्या दिशेने पळतं त्या दिशेने. डायरेक्ट उलट इथे मांडलं तरी चालतं, कारण की बरोबर हा पूर्ण सर्कल असतो 360चा, बरोबर निम्म काय निघते 180. तरी पण बघा 45 आणि 45 90 झाले, आणि परत 45 45 90 म्हणजे कुठं आली बघा, इथं आली आग्नेयेला. बरं आता काय दिलंय बघा, आणि नंतर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने 270 तून वळते, 270 अंशातून वळते. बघा आता मात्र इथून वळणारी कशी बघा, इथून वळली या दिशेला घड्याळाच्या दिशेने, इथून परत काय दिली बघा, घड्याळाच्या दिशेने वळली. आता अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या काय म्हटलंय बघा, विरुद्ध दिशेने. उलट घड्याळ असं पळते ना, तर त्याच्या विरुद्ध काय पडणार, 270 मध्ये आपल्याला जायचं आता. बघा 45 आणि 45 90, 45 आणि 45 90, आणि 45 आणि 45 90 म्हणजे कुठे येणार, इकडे येणार. 90 90 9 त्रिक 27 म्हणजे 270. कुठं आली बघा, इथे येऊन थांबली नैऋत्यला. येते लक्षामध्ये बघा, सुरुवातीला पश्चिमेला तोंड होतं, 45 अंशातून काय केलं, घड्याळाच्या दिशेने वळली उजव्या हाताला. परत बघा घड्याळाच्या दिशेने 180 मध्ये बघा, 45 45 90, 45 45 90 म्हणजे इथं आली आग्नेयला. आणि आता विरुद्ध दिशेने कुठं वळली बघा, 270 डिग्री मध्ये बघा, 45 45 90, परत 45 45 90 म्हणजे 180, परत 45 45 90 म्हणजे 270 म्हणजे कुठं आली बघा, नैऋत्यला आली. तर आता काय विचारलं, तर आता तिचे मुख कोणत्या दिशेला आहे. आता कुठं तोंड आहे बघा, तर नैऋत्यला तोंड आहे. म्हणजे उत्तर काय असेल आपला, ऑप्शन नंबर 4 असेल. ठीक आहे. इथं बघा पश्चिमेकडे आहे, मग 45 डिग्री मध्ये वळले, हे असं घड्याळामध्ये काढत बसायची गरज नाही. ठीक आहे बघा, हे इथं वळला आणि परत हा अँगल इकडे असा अँगल काढत बसायची गरज नाही, डायरेक्ट या पद्धतीने सॉल्व्ह करावं. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा खालील संख्यांपैकी किती संख्यांना 273 ने भाग जात नाही म्हटले थोडक्यात. ठीक आहे. बघा डिव्हिजिबिलिटीचा रूल आपल्याला बघायचा इथं. काय दिसतंय बघा, आता 273 ने भाग न जाणाऱ्या संख्या कुठल्या कुठल्या द्यायच्या. ठीक आहे बघा, 273 ने जर आपण बघितलं बघा, 273 चे पहिल्यांदा अवयव काढा, काय काय निघतात बघा इकडे. 3 ने भाग घालवा, काय निघते बघा, 3 9 27, 3 1 3. पहा परत बघा किती येते, 13 7 91. ठीक आहे बघा, आता काय भाग जात नाही, म्हणजे बघा 3 7 आणि 13 हे काय आहेत बघा, 273 चे अवयव निघतात. ठीक आहे बघा, 13 7 91 आणि परत 91 गुणिले 3 273. बघा आता इथे काय करायचं बघा, 546. आता बघा सुरुवातीला काय करायचं बघा, प्रत्येक संख्येला 3 ने पण भाग गेला पाहिजे, 7 ने पण आणि 13 ने पण भाग गेला पाहिजे. ठीक आहे बघा. आता याच्यामध्ये बघा 3 ची कसोटी तर आपल्याला माहिती आहे. काय बघा, दिलेल्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो. थोडक्यात काय बघा, आता 546 दिले, बरोबर आहे की नाही. म्हटलं प्रत्येक अंकांना काय झालं, अंकांच्या बेरजेला 3 ने भाग गेला का पाहिजे. बघा 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 ला 3 ने भाग जातो का, तर जातो. 3 5 15. आता फक्त मग 3 ने भाग गेला याला, बरोबर आहे का. मग आता 7 ने भाग जातो का बघा, 546 ला. बघा 546 ला 7 ने भाग घालावा, किती निघते, 7 1 7. बघा 7 7 49, खाली राहिले 5. 7 7 49, खाली राहिले 5. 5 वर 6 56, 7 8 56 म्हणजे 78 आलं. आता परत काय करायचं, 546 ला परत 13 ने भाग घालत बसायची गरज नाही. तर 78 ला 13 ने भाग जातो का बघा, 78 ला 13 ने भागला किती बघा, 13 7 78 म्हणजे 546 ला तिन्ही थोडक्यात काय, 3 ने 7 ने आणि 13 ने भाग जातो. याचा अर्थ काय, ह्याला भाग 273 ने भाग जातो. परत बघा 1156 बघा, 3 ची कसोटी चेक करा, 6 आणि 5 11 आणि 1 12 आणि 1 13, 13 ला 3 ने भाग जातो का, नाही जाते. त्याच्यामुळं ह्या संख्येला 273 ने भाग जात नाही. बघा 3003 मध्ये बघा, 3 आणि 3 किती झाले 6, 6 ला 3 ने भाग जातो का, जातो. आता 3003 ला चेक करून बघा, 3003 ला आता 7 ने भाग घालवा, किती निघते बघा इकडं. चला 7 1 7, किती येते बघा, 7 चोक 28, खाली राहिले 2, 7 2 14, खाली राहिले 6, 7 9 63 म्हणजे
400 किती आले बघा 29. आता 429 ला फक्त काय करायचं 13 ने भाग जातोय बघा. बाकी निघते इकडं 13 त्रिक बघा 13 1 13 13 त्रिक 39 खाली राहिले 3 3 वर 9 19 मग 13 त्रिक 39 म्हणजे किती येते बघा 33 येते. मग 13 ने पण भाग जातोय म्हणजे 303 ला पण भाग जातोय. बघा आता 35 आणि 64 बघा. चला 6 किती निघते बघा 3 आणि 5 8 8 आणि 6 14 14 आणि 4 18 बरोबर आहे का 6 आणि 5 11 11 आणि 3 14 14 आणि 4 18 18 ला 3 ने भाग जातो तर जातो. मग आता चला 3 ने भाग गेला 35 64 ला आता फक्त काय करायचंय 7 ने भाग जातो बघा 35 आणि 64 ला. चला 7 ने भाग घालवा किती निघते बघा 7 1 7 7 5 35 ठीक आहे बघा आणि इथं 7 9 63 येते म्हणजे 64 आहे आपलं खाली म्हणजे भाग जात नाही. त्याच्यामुळे बघा 35 64 ला भाग जात नाही ते काट मारा. परत बघा 57 33 बघा 57 33 ला भाग जातो बघा 3 ने 7 5 आणि 7 12 12 आणि 3 15 15 आणि 3 18 18 ला 3 ने भाग जातो तर जातो. मग चला 7 ने चेक करा आता बघा. 57 33 ला 7 ने भाग जातो बघा. चला 7 1 7 7 8 56 1 57 परत 7 1 7 7 आणि 6 13 7 9 63 बघा 819 आलं. चला थोडक्यात काय 7 ने भाग गेला आता 13 ने भाग घालवा. चला 13 ने भाग जातो बघा 13 1 13 13 78 78 79 80 81 परत 13 त्रिक 39 म्हणजे भाग जातोय कशाला 57 33 ला भाग जातोय. परत बघा 38 38 22 बघा किती निघते 2 आणि 2 4 4 आणि 8 8 आणि 4 12 12 आणि 3 15 3 ने भाग जातोय. आता 38 22 ला बघा 38 22 ला 7 ने भाग घालून बघा. चला किती निघते बघा 7 1 7 7 5 35 खाली राहिले 3 3 वर 2 32 झाले बघा 7 चोक 28 आणि 4 32 परत 7 सकून 42 म्हणजे 546 येते. आता 13 ने भाग घालून बघा 546 ला किती निघते बघा चला 13 1 13 13 13 चोक 52 खाली राहिले 2 26 म्हणजे 13 2 26 म्हणजे 42 येते म्हणजे भाग जातोय ठीक आहे बघा 32 88 ला पण कशाने बघा 273 ने भाग जातोय. चला परत 9605 बघा 9 6 15 15 आणि 5 20 20 ला 3 ने भाग जातो का तर भाग जात नाही त्यामुळे ह्याला भाग जाणार नाही. आता राहिली कुठली बघा 87 36 बघा 8 आणि 7 15 15 आणि 3 18 18 आणि 6 किती येते 24 मग 24 ला 3 ने भाग जातो तर जातो. चला मग 8736 चेक करून बघा 8736 ला आता 7 ने भाग घालून बघा किती निघते बघा 7 1 7 7 1 7 खाली आली 17 7 2 14 राहिली 3 3 वर 3 33 बघा 7 चौक 28 खाली राहिली 5 7 8 56 किती आलं 1248 चला 1248 ला परत आता 13 ने भाग जातो बघा 13 1 13 13 9 17 13 9 किती आले 17 म्हणजे 117 खाली किती आले बघा 7 आणि इकडे 8 13 चौक 52 13 5 65 13 का 78 13 का 78 म्हणजे 8736 ला पण भाग जातोय ठीक आहे. म्हणजे भाग किती निघाले बघा 1 2 आणि 3 विचारलं काय 273 ने भाग जात नाही अशा किती संख्या आहेत तर 3 संख्या आहेत 1 2 आणि 3 ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता ठीक आहे बघा सिलोगिझम वरचा क्वेश्चन आहे काय दिले बघा ह्याच्यामध्ये दिलेली विधाने व त्या पुढील अनुमाने अभ्यासा दिलेल्या विधानांवर आधारित उचित अनुमानाची निवड करा. ठीक आहे बघा काय दिले ह्याच्यामध्ये आता मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंना निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातले आहेत बघा. आता डायग्राम काढताना कशी काढायची बघा ह्याची बघा इथं बघा हे झाले मैदानावरचे खेळाडू ठीक आहे बघा मैदानी खेळाडू आणि काय म्हटले बघा मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहेत. बघा आता हे कोण आहेत बघा तर निळे टी शर्ट वाले बघा निळे टी शर्ट ठीक आहे बघा. बरं आता हे मधले कोण झाले बघा हे मैदानावर खेळणारे हे कोण आहेत बघा हॉकी खेळाडू थांबा हे कोण आहेत हॉकी खेळाडू करा हॉकी खेळाडू ठीक आहे. आता बघा मैदानावरती बघा सगळे बघा हे काय झाले हॉकी खेळाडू झाले हे झाले मैदानी खेळाडू मधला पार्ट जो आहे तो कोण आहे बघा जे हॉकी खेळाडू असे आहेत की जे मैदानावर खेळणार आहेत ठीक आहे. आता बघा प्रत्येक हॉकी खेळाडू काय मैदानावर खेळतो अशातला भाग आहे का नाही काही जण घरी असतील आता फक्त मैदानावर किती आहेत बघा एवढे ठीक आहे. आता पुढे काय म्हटलंय बघा मैदानावर खेळणाऱ्या सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहेत. निळे चिन्हवाले कुठे येतील बघा बघा निळे चिन्ह डायग्राम अशी निघेल हे झाले निळे निळे टी शर्ट असणार निळे टी शर्ट ठीक आहे बघा अशी का डायग्राम काढली बघा. बघा आता बघा निळे बघा
निळे टी शर्ट घालणारे इतर पण खेळाडू असणार आहेत, बरोबर आहे की नाही, इतर पण व्यक्ती असतील. त्यातले बघा काही असे खेळाडू आहेत की जे ग्राउंडवर खेळतात आणि जे हॉकी पण खेळतात आणि त्यांनी निळे टी शर्ट घातलेले. ठीक आहे बघा. पुढे काय दिले बघा आता, मैदानावर असलेले सर्व खेळाडू हॉकी खेळत नाहीत. बघा, मैदानावर खेळणारे सर्व खेळाडू हॉकी खेळत आहेत का? नाही. बरोबर आहे की नाही, आपण हा पाठ दाखवलेला आहे. पहा पहिल्या वाक्यात काय दिलंय, मैदानावर खेळणारा सर्व हॉकी खेळाडूंनी निळे चिन्ह असलेले टी शर्ट घातलेले आहेत. बघा पण याचा अर्थ असा आहे का, की सगळे हॉकी खेळाडू मैदानावर खेळतात? नाही. मग हॉकी खेळाडूंमधले काही खेळाडू आपल्याला मैदानावर खेळतात असे दाखवावे लागतील. आणि मैदानावर खेळणाऱ्या हॉकी खेळाडूंनी निळे टी शर्ट घातलेत. पण बघा याचा अर्थ असा आहे का, की प्रत्येक खेळाडूने म्हणजे मैदानावर असणाऱ्या आणि हॉकी खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूंनी निळा टी शर्ट घातलाय का? तर नाही. तर निळा टी शर्ट घालणाऱ्यामधले काही असे की जे मैदानावर आहेत आणि त्यांनी हॉकी खेळतात आणि त्यांनी टी शर्ट घातलेला आहे. ठीक आहे, चला पुढे काय दिले बघा आता. काही हॉकी खेळाडू निळी टोपी देखील घालतात. बघा काही हॉकी खेळाडू काय म्हटले बघा, तर निळी टोपी देखील घालतात. आता हे टोपी घालणार आहेत. ठीक आहे बघा काही. मी आता तिथं ते ग्राउंडचा उल्लेख केलाय का? नाही. त्यामुळे मी फक्त हॉकी खेळणाऱ्यांमधले काही हॉकी खेळाडू बघा, इथला जो पार्ट आहे हॉकी खेळणाऱ्यांचा, ते निळी टोपी देखील घालतात. बरं पुढे काय दिले बघा आता. 16 वर्षांखालील हॉकी खेळाडू नेहमी टोपी घालतात. आता बघा जे हॉकी खेळाडू आहेत, बरं आता त्याच्यामध्ये बघा, हे टोपी घालणार आहेत, बरोबर आहे की नाही, पण त्याच्यामध्ये बघा सगळे 16 वर्षाचे असणार आहेत का? नाही. हा एवढा पार्ट आपण काय पकडला, हा पकडला 16 वर्षांच्या खालचा. हा झाला 16 वर्षांच्या खालचा. म्हणजे बघा त्याच्यामध्ये इतर पण खेळाडू आहेत. येते लक्षामध्ये बघा, हा एवढा पार्ट फक्त कोणाचा आहे? 16 वर्षांचा आहे. कारण की बघा टोपी घालणारे बघा सगळेच खेळाडू 16 वर्षाच्या खालचे असणार आहेत का? नाही. त्याच्यामध्ये 16 वर्षांपेक्षा पण जास्त खेळाडू असणार. म्हणून आपण निम्मा पार्ट कोणाला दाखवला? 16 वर्षांच्या आतला दाखवला. बरं आता काय दिले बघा, पर्यायी उत्तर बघा. पहिले काय दिले, ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे अशा सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. बघा थोडक्यात काय, बघा निळे टी शर्ट घालणारे, थोडक्यात निळ्या चिन्ह असणारे जे शर्ट घालतात ते सर्व काय म्हटले बघा, सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत का? बघा निळे टी शर्ट घालणारे सगळे हॉकी खेळाडू आहेत का? नाही. ह्याच्यातला हा एवढाच पार्ट फक्त काय बघा, किंवा हा हॉकी खेळाडूंच्या आतमध्ये जो काय पार्ट गेलाय तो फक्त काय निळे चिन्ह असणारे टी शर्ट घालतात. बघा त्याच्यामुळे काय दिले बघा, ज्यांच्या टी शर्टवर निळे चिन्ह आहे असे सर्व व्यक्ती हॉकी खेळतात. बघा निळे शर्ट घालणारे सगळे सगळे हॉकी खेळाडू आहेत का? नाही. हा जो पार्ट आहे इथला बाजूला आपल्याला तो हॉकी खेळणारा हॉकी न खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचा. ठीक आहे बघा. त्यामुळे हे काय झालं, चूक झालं. दुसरं काय दिले बघा, निळी टोपी घातलेले सर्व व्यक्ती हॉकी खेळाडू आहेत. बघा हे जे निळी टोपी घालणारे खेळाडू आहेत ते सगळे हॉकी खेळाडू आहेत का? नाही. त्यातले काही खेळाडू हे काय तर हॉकी खेळाडू आहेत. त्यामुळे हे काय झालं, चूक झालं. टोपी घातलेले सर्व हॉकी खेळाडू 16 वर्षांखालील आहेत. बघा आता टोपी घालणारे जे काही हॉकी खेळाडू आहेत ह्याच्यातले ते सगळे 16 वर्षांच्या खालचे आहेत का? नाही. ह्याच्यातला काही पार्ट म्हणजे बघा ज्या खेळाडूंनी टोपी घातलेली आहे त्यांच्यातला काही पार्ट जो आहे ना तो काय बघा, तो 16 वर्षांचा खालचा आहे. त्याच्यामुळे हे पण काय ते चूक येते. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, वरील पैकी एकही नाही. ऑप्शन नंबर काय असेल बघा तर 4 असेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा टाइम अँड वर्क वरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. काय दिले बघा, 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. बघा आता हा टाईप कुठला आहे बघा. बघा त्याच्यामध्ये बघा आपण बघा एक कुठला फॉर्म्युला असतो बघा, काम समजा एक काम करायला बघा, माणसे गुणिले दिवस गुणिले काय करतो आपण, तास करतो, इज इक्वल टू काम दुसरं इकडे परत काय माणसे गुणिले दिवस गुणिले तास. थोडक्यात काय काम म्हणजे काय बघा, वर्क W1 इकडे W2 करतो आपण. इकडे माणसे म्हणजेच काय M1, दिवस म्हणजेच काय D1 आणि तास म्हणजेच काय H1. परत इकडे काय M2 D2 आणि H2. या प्रकारे आपला फॉर्म्युला असतो. ठीक आहे बघा. समजा एक काम करायला बघा काही माणसे काही दिवसात बघा समजा एक काम करायला बघा 10 माणसे रोज 7 तास काम करून 8 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर दुसरं एखादं काम देतील तर तेच काम करायला 20 माणसे रोज 8 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील असं असेल. ठीक आहे बघा. आता एक क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. 400 बरं आता 400 माणसे एका दिवसात 9 तास काम करून त्या कामाचा 1/4 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे बघा. तर आता लक्षात घ्या या फॉर्म्युल्यानुसार बघा काम कुठलं पकडायचं, इथे आता त्यांनी काम आपल्याला अपूर्णांकात दिले, बरोबर आहे की नाही. मग आता बघा काम कसं पकडायचं, एकूण कामाचे बघा किती भाग आहेत तर 4 भाग आहेत. 4 भागातलं एक भाग काम बघा, 4 भागातलं हे एक भाग काम करायला किती किती माणसे लागली बघा, तर 400 माणसे किती दिवस लागली बघा, 9 तास काम करून
त्या कामाचे 104 भाग 10 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे बघा, हे झालं एक काम. आता दुसरं काम आपण कुठलं पकडायचं बघा, तर दर दिवशी त्याच गतीने, बघा काय दिले, दर दिवशी त्याच गतीने 8 तास काम करणारी किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. उरलेले काम कुठलं असेल बघा, 4 भागातला एक भाग काम जर आपण इकडे पकडला तर उरलं काम किती बघा, 3 भागाचं काम राहिलं. म्हणून इकडे 3 करा, हे झालं 3 भागाचं काम. हे 3 भाग काम पूर्ण करायला बघा किती एक्स माणसे काय दिले बघा त्यांनी आपल्याला, रोज 8 तास काम करून 20 दिवसात पूर्ण करतात बघा. 20 दिवसात पूर्ण करतात आणि रोज किती 8 तास काम. ठीक आहे बघा. आधी आपल्याला इकडे एकूण 3 भाग काम पूर्ण करायला किती माणसे लागतील ते आपण आधी काढून घेऊ. बघा हा एक्स आहे तो बरोबरच्या अलीकडे ना, एक्स हा इकडे इज इक्वल टू अंशाला आला. आता हे सगळं मटेरियल बरोबरच्या पलीकडे नाही. काय निघेल बघा, 3/20 गुणिले 8 20 गुणिले 8 गुणिले, बघा हे बरोबरच्या पलीकडे गेले काय होईल, अंशाला जाईल बघा. कसं 400 गुणिले 9 गुणिले 10 भागिले हे किती आहे बघा, 1 इथं 1 आहे असं लिहून घ्या. चला कितीने भाग आला बघा, चला शून्याला 0 गेलं बघा. काय निघते बघा, 8 1 8 8 पंचे 40 बघा. परत बे 1 बे बे पंचे 10 म्हणजे किती आलं बघा, 5 5 25 25 गुणिले 9 आणि इकडं 3 बघा. ठीक आहे, 3 गुणिले 5 गुणिले 9 गुणिले 5 किती निघते बघा, 3 9 त्रिक 27 गुणिले 5 5 25 27 गुणिले 25 किती निघते बघा, 27 गुणिले 25 काय निघते बघा, 25 7 पावणे 200 इकडे 5 आले. परत 25 दोन्ही 50 50 आणि 7 किती झाले बघा, 50 60 67 हे झाली 675. म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली बघा इकडे आपली, 675. म्हणजे 675 माणसं लागतील कशाला, हे 3 भाग उरलेलं काम पूर्ण करायला. ठीक आहे बघा. आता सुरुवातीला आपल्याकडे किती प्रश्न कुठे विचारला बघा, तर किती अतिरिक्त माणसे उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करतील. तर बघा 400 माणसं आपल्याला ऑलरेडी आहेत. आता उरलेलं काम आपल्याला 20 दिवसात पूर्ण करायचे, रोज 8 तास काम करून. तर 675 माणसं लागतील. मग किती अतिरिक्त माणसं लागतील बघा, तर 675 वजा 400 करा, बरोबर काय निघेल, 275. म्हणजे आपलं उत्तर काय निघेल बघा, ऑप्शन नंबर 1 निघेल. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा वयवारीवरचा प्रश्न, आणि प्रश्न कसा विचारला तुम्हाला, डेटा सफिशियन्सी वरती विचारला. ठीक आहे बघा. आता डेटा सफिशियन्सी मध्ये काय काय करायचं असतं बघा, लक्षात घ्या. पहिल्यांदा माहिती वाचा वरची बघा, ए बी सी व डी या व्यक्तींचे सरासरी वय 30 वर्ष आहे. तर डी चे वय निश्चित करा. बघा आता काय माहिती दिली बघा त्यांनी आपल्याला, ए प्लस बी प्लस सी प्लस डी यांचं सरासरी वय किती आहे बघा, 30 आहे. त्यांची सरासरी किती दिली, तर 30 दिली. तर एकूण वय किती असेल बघा यांचं, मग एकूण वय किती आलं, 30 गुणिले 4 बरोबर 120. ठीक आहे. मग थोडक्यात काय, एबीसीडी ची एकूण बेरीज किती आली, 120 आली, चौघांच्या वयाची बेरीज. बरं आता याच्यामध्ये काय असतं बघा, प्रश्न काय दिला आपल्याला, डी चं वय निश्चित करा. आता सुरुवातीला काय करायचं, विधान 2 आहेत बरोबर आहे का नाही, सेपरेट विधान पहिलं विधान चेक करायचं आणि त्याच्यावर उत्तर काढता येते का तेवढं चेक कर. बघा पहिलं विधान काय म्हटलंय, ए व सी यांच्या वयाची बेरीज 60 वर्ष आहे. बघा आता इथे पहिल्या विधानावर काय निघते आपल्याला, ए अधिक सी ची बेरीज किती आहे बघा, तर 60 आहे. ए आणि सी ची बेरीज 60 आहे आणि चौघांची बेरीज किती आहे बघा, तर 120 आहे. मग राहिला कोण, बी आणि डी. राहिला कोण बघा, बी आणि डी ची बेरीज किती आली, 60 आणि 60 120, दोघांची पण 60 आली. ठीक आहे बघा. आता ह्याच्यावरनं मला सांगा, या पहिल्या विधानावरनं आपण डी चं वय सांगू शकतो का, नाही. बी आणि डी दोघांची बेरीज 60 आहे, फक्त एवढं सांगू शकतो. सेपरेट पहिल्या विधान जर चेक केलं तर उत्तर निघत नाही. आता पहिल्या विधानाचा विषय सोडून द्या, दुसरं विधान चेक करा. दुसरं विधान काय म्हटलंय बघा, डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. बघा काय म्हटलंय, डी ही व्यक्ती काय बघा, ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. म्हणजे बघा ए चं वय जर x असेल तर डी चं किती असेल बघा, x वजा 10. बरोबर आहे का, डी ही व्यक्ती ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. बरं आता ह्याच्यामध्ये बघा, एच वय माहित नाही आपल्याला, तर डी चं वय आपण सांगू शकतो का, नाही सांगू शकत आहे. त्याच्यामुळे सेपरेट बघा दुसरं विधान जरी चेक केलं तरी आपण उत्तर सांगू शकत नाही. ठीक आहे बघा, दोन्ही विधान. बरं आता काय आपल्याकडे ऑप्शन आहे बघा, दोन्ही विधान एकत्र चेक करा, त्याच्यावर उत्तर निघते का बघा. आता बघा दोन्ही विधान मी एकत्र चेक केली. पहिल्यामध्ये काय कळलं मला, बी आणि डी ची बेरीज किती आहे बघा, तर 60 आहे. दुसऱ्यामध्ये काय कळलं बघा, तर डी हा ए पेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. बरोबर आहे का नाही. पण एच वय माहित नाही, त्याच्यामुळे इकडे आपण ह्या इक्वेशन मध्ये आपण मांडू शकत नाही, डी चं वय आपण काढू शकत नाही. दोन्ही विधानं जरी एकत्र केली आपण तरी पण आपल्याला डी चं वय काय असेल ते सांगता येत नाही. त्याच्यामुळे काय बघा, ह्याचं उत्तर काय निघेल, दोन्ही विधान बघा, विधान 1 व 2 मधून पुरवलेली विधान एकत्रितपणे पुरेशी नाही. ऑप्शन नंबर 4 काय आपलं उत्तर येते. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता.
74 नंबरला काय दिले बघा इकडे आता, एक रक्कम ए बी, बरा रेशिओ आणि प्रपोर्शन वरचा प्रश्न आहे. ठीक आहे, काय दिसते बघा, एक रक्कम ए बी सी डी मध्ये अनुक्रमे 5/2/4/3 या प्रमाणात विभागावयाची आहे. जर सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले तर बी चा वाटा किती असेल. बघा आता गुणोत्तरामध्ये जर आपण बघितलं ए बी सी आणि डी किती आहे बघा, 5x 2x 4x आणि 3x. काय म्हटले बघा, सी ला डी पेक्षा 1000 रुपये जास्त मिळाले. बघा गुणोत्तरामध्ये किती रुपये जास्त मिळाले बघा, सी ला, सी आणि डी मध्ये x चा फरक आहे. आणि बघा सी ला डी पेक्षा x रुपये जास्त मिळाले. संख्येमध्ये किती आहेत बघा, 1000 रुपये, म्हणजे x ची व्हॅल्यू किती निघाली, 1000. विचारलंय का त्यांनी आपल्याला, तर b चा वाटा किती असेल. b चा वाटा किती आहे, 2x आहे, म्हणजे 2 गुणिले 1000 बरोबर किती झाले, हे झाले 2000. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा, ऑप्शन नंबर 3. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघू आता. बघा युक्तिवादावरती प्रश्न दिलाय. ठीक आहे, काय दिले बघा, पुढील युक्तिवाद काळजीपूर्वक वाचा. संशोधक चमूच्या सदस्यांचा कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा निर्णय हा हृदयविकारांचा धोका कमी करण्याशी संबंधित नाही हे दर्शवणारा सत्य असल्यास उचित असणारा पर्याय निवडा. आता प्रश्न कशावरती आहे बघा, युक्तिवाद. युक्तिवाद म्हणजे काय असतं, आर्ग्युमेंट करणं. ठीक आहे बघा, बरं आता आपल्याला काय ह्याच्यामध्ये सांगितले बघा त्यांनी, तर बघा काही संशोधकांनी काय केले बघा, कॉफीवरती समजा प्रयोग केलाय. तर काय म्हटले बघा, संशोधक चमूच्या सदस्यांचा कॉफी कपांची संख्या कमी करण्याचा निर्णय हा हृदयविकारांचा धोका कमी करण्याशी संबंधित नाही. संशोधकांचं म्हणणं काय आहे ते बघा याच्यामध्ये, तर कॉफी म्हणजे कॉफी जर जास्त पिली तर हृदयविकाराचा काय होते, हृदयविकाराची शक्यता वाढते जास्त, आणि ते चुकीचं हे आपल्याला ठरवायचं. ठीक आहे, युक्तिवाद दिलाय ना त्यांनी आपल्याला. आता पुढे काय दिले बघा, नीट वाचा आता. कॉफी पानाच्या परिणामांचा अभ्यास, कॉफी पानाच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या एका समूहाला ज्या व्यक्ती सरासरी 4 कपांपेक्षा जास्त कॉफी पितात त्यांना 2.5 पटीने हृदयविकारांचा धोका असतो असे आढळले आहे. तर काय दिले बघा, जे लोक 4 कपांपेक्षा जास्त कप कॉफी पितात त्यांना हृदयविकाराचा धोका जो आहे तो 2.5 पटीने जास्त आहे असं संशोधकांचं म्हणणं आहे. वरती काय दिले, प्रधान काय दिले, त्यांनी व्यक्तीचे वय व धूम्रपानाच्या सवयीचा अंतर्भाव करून संबंधित सरासरी निर्दोष केली आहे. आणि त्यांनी आणखी याच्यामध्ये कशाचं निरीक्षण केले, तर बघा त्या व्यक्तीचं वय आणि तो व्यक्ती धूम्रपान किती करतो ह्याच्यानुसार त्यांनी काय केलाय, तो निष्कर्ष काढलेला आहे. पुढे काय दिले बघा, या शोधाच्या आधारे चमूतील सदस्यांनी स्वतःचे दिवसभराचे कॉफी पान 2 कपांपर्यंत मर्यादित केल्याचे जाहीर केले आहे. ही यातील दखल घेण्याजोगी महत्वाची बाब आहे. आणि त्याच्यामुळे काय केले बघा, संशोधकांनी काय केले, स्वतः मात्र 2 कपापर्यंतच कॉफी पितात. ठीक आहे, जास्त पित नाहीत. बरं आपल्याला ह्याच्यामध्ये खोडाचे काय बघा लक्षात, युक्तिवाद आपल्याला, युक्तिवाद म्हणजे काय, आर्ग्युमेंट काय करत त्यांना, की आताची तुम्ही जी काय माहिती दिलेली आहे कशाची, की चहा कॉफी पिल्याने हृदयविकाराचा धोका वाढतो, तर हे आपल्याला चुकीचं ठरवायचे. आता ते कुठल्या पर्यायामधून निघते ते आपल्याला बघायचे. ठीक आहे बघा, चला पहिला काय दिले बघा, ताण हा हृदयविकारांना कारणीभूत असणारा प्रमुख घटक आहे ही खात्रीशीरपणे प्रस्थापित झाली आहे. परंतु या चमूने कॉफी पानातील बदल हा प्रत्यक्षपणे ताणाच्या बदलावर परिणाम करतो काय या संबंधाने माहिती गोळा केली आहे काय, या युक्तिवादातून स्पष्ट होत नाही. बघा आता बरोबर पहिलं जे वाक्य आहे ते वाक्य आपलं काय आहे बघा, तर काय म्हणतंय की हृदयविकार कशाने होतोय, तर बघा ताणामुळे, हे प्रमुख घटक आहेत हे आपल्याला खात्रीशीर माहित आहे. आणि पुढे काय म्हटले बघा, या चमूने म्हणजे या कमिटीने काय केले बघा, कॉफी पानातील बदल हा प्रत्यक्षपणे ताणाच्या बदलावर परिणाम करतो का या संबंधीने माहिती गोळा केली आहे काय, हे या युक्तिवादातून स्पष्ट होत नाही, मग त्याला विरोध केलेला आहे त्यांनी जी काय माहिती सांगितली त्या माहितीला. बरं आता हे एक विरोध करतो. दुसरं वाचा आणखी बघा, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्याच्या तुलनेत धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती 1/3 पट कॉफी पितात. बघा अन्य संशोधनातून पितात, हे अन्य संशोधनातून पुढे आले आहे. बघा याच्यातून थोडक्यात सांगण्याचा अर्थ काय बघा, मोठ्या प्रमाणात, बरं पहिली गोष्ट म्हणजे असं काय त्यांनी ह्यात दिलेलं नाही, बरं हा पॅसेज पण नाही. आणि युक्तिवाद बघा, आता हा युक्तिवाद असल्यामुळं याला काय आपण पॅसेज प्रमाणे नाही बघू शकत. ठीक आहे बघा, फक्त आपल्याला ही जी माहिती दिली ना ह्याला विरोध करते का तेवढं चेक करायचे. इथं त्यांनी काय म्हटलंय बघा, मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांच्या तुलनेत धूम्रपान न करणाऱ्या व्यक्ती 1/3 पट कॉफी पितात. हे अन्य संशोधनातून पुढे आलेले. मग थोडक्यात काय, धूम्रपान कमी न पिणारे काय बघा, तर कॉफी कमी पितात आणि धूम्रपान पिणारे कॉफी जास्त पितात. याचा अर्थ काय बघा, ह्या वाक्याने ह्यांनी जी काय माहिती दिलेली आहे त्या माहितीला काय केलेले, पुष्टी दिलेली, विरोध केलेला नाही. त्यामुळे हे काय ते चुकतंय. 3 नंबर बघा, मोठ्या प्रमाणात कॉफी पिणे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास कारणीभूत होते, ते अन्य संशोधनातून पुढे आले आहे आणि हे हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याचा अगदी जवळचे निर्देशन करते. म्हणजे बघा हे वाक्य पण काय करते,
कॉफी पिण्यामुळे हृदयविकार धोका वाढतो, ह्याला काय करते, पुष्टी देते. त्यामुळे हे पण काय ते चुकतंय. आपल्याला त्याला काय करायचे बघा, विरोध दर्शवायचे, म्हणजे त्याच्या विरुद्ध आपल्याला आर्ग्युमेंट करायचे. 4 नंबर काय दिले बघा, दर दिवशी किंवा अधिक कप कॉफी पिणाऱ्या व्यक्तींना असलेला हृदयविकारांचा धोका दर दिवशीच्या प्रत्येक ज्यादा कॉफी कपाच्या प्रमाणात वाढतो, असे त्यांना स्वतः केलेल्या संशोधनातून आढळलेले आहे. हे पण वाक्य काय म्हणते, कॉफी जास्त पिली की काय हृदयविकाराचा धोका जास्त वाढतोय. म्हणजे हे पण वाक्य काय करते, संशोधकांना पुष्टी देते, म्हणजे त्यांना सपोर्ट करते. त्यामुळे हे पण काय ते चुकतंय. बरोबर पहिलं वाक्य काय ते बघा, आपलं संशोधकांनी जे काय संशोधन केले त्याला विरोध करणार फक्त पहिलं वाक्य, ऑप्शन नंबर पहिला. ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन बघू आता. तर बघा, झाले आपले 25 क्वेश्चन झालेले पूर्ण. तर बघा आपली एमपीएससी वरती बघा सेपरेट बॅचेस आहे आपल्या ऑनलाईन, आपल्या ऍप्लिकेशन वरती. गुगल प्ले स्टोअरला जाऊन आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच परचेस करू शकता. फक्त 999 रुपयामध्ये आपली स्पेशल एमपीएससी साठी आणि कंबाईन साठी वेगवेगळ्या 2 बॅचेस आहेत आपल्या. ठीक आहे. तर थांबवत आपण या ठिकाणी.